जे विद्यार्थी आहे ग्रामीण भागातून येतात, स्टेट बोर्डचे असतात, एक लँग्वेज बेरियर म्हणूया, इंग्लिश मिडियम मराठी मिडियम, हे इन्फेरियर कॉम्प्लेक्स ती जी भावना मनात येत असते, तर त्यासाठी तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? जे लोक पुढे आहेत ज्यांना इंग्रजी येतं ते इंग्रजी शाळेत शिकणारे लेकरं मोठे होऊ असं नाहीये. बऱ्याच वेळी एकाच ठिकाणी तासन-तास बसून अभ्यास करावा लागतो, त्यावेळी थोडंसं आरोग्याकडे दुर्लक्ष होतो. या एकंदरीतच सगळ्या गोष्टींचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो. त्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? आपण किती वेळ अभ्यास करतो त्याच्यापेक्षा ही कसा अभ्यास करतो हे खूप मॅटर करतं. तुमच्यातलाच मी आहे, मला पण डिप्रेशन आलं, मला पण वाईट वाटायला लागलं, मला पण इन्फिनिटी कॉम्प्लेक्स आलं, मला पण क्लासमध्ये जाताना वाटायला लागलं की बापरे आपल्या क्लासमध्ये एवढे सगळे महारथ आहेत, आपलं काय करायचं. म्हणजे ह्या फिलिंग स्टुडंट लाईफ मधनं येणं चुकीचं नाहीये. की बऱ्याचदा या एक्झामच्या प्रिपरेशनच्या वेळी तयारी करताना एक प्रेशर येतो, एकटेपणा जाणवतो, किंवा कधी कधी मार्क्स कमी मिळतात, त्यामुळे मनात एक निराशेची भावना येते, गिव्हअप करतात. मला हाडाचं डॉक्टर व्हायचं होतं आणि मला सगळ्यात जास्त मार्क होते, पण ती सीट ओबीसीला गेली आणि मी ओपन कॅटेगरीज मला मिळाली नाही. त्याच्यापुढे तुम्हाला सांगतो की मी महाराष्ट्रात तिसरा होतो आणि मला यूरो सर्जन व्हायचं होतं, यूरो सर्जन, राइट. जैसे कि सभी जानते हैं कि कॉम्पिटिटिव एग्जाम्स बहुत प्रेस्टिजियस मानी जाती है, लेकिन कभी कभी बार बार फेल्यूर्स या अटेम्प्ट्स के कारण स्टूडेंट्स में कई बार स्ट्रेस वही पॉइंट पे आ रहे हैं, जैसे निराशा की भावना बढ़ जाती है. तो एज ए काउंसलर आपने कैसे टैकल करते हैं या कैसे गाइड करते हैं? जैसे मैं बता रही थी कि टाइम टेबल्स अपने बनाए और हर एक इंसान सक्सेसफुली वो कंसिस्टेंटली फॉलो नहीं कर पाता है, पर जो नहीं कर पाते उनके लिए मेरा सजेशन ये रहेगा कि कीप 5 थिंग्स इन माइंड. प्रायोरिटाइज, सबसे पहले तो आपकी प्रायोरिटीज क्लियर करो और फिर प्रायोरिटाइज करना सीखो. टाइम ब्लॉकिंग और उसके साथ ब्रेक्स लेना. नमस्कार, मी अर्चना चव्हाण. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या पॉडकास्टचा विषय आहे सर्व्हायवल गाईड फॉर नीट अँड जेई स्टुडंट्स. आणि या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्लॅस्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठलराव लहाने सर यांना. आणि चर्चेत सहभागी झाले आहेत काउन्सिलर आणि ग्राफॉलॉजिस्ट मानसी झवर. आपल्या कार्यक्रमात दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. डॉक्टर विठ्ठलराव लहाने एक सुपरिचित असं व्यक्तिमत्व की मला वाटतं आता ज्यांची काही अशी वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, कारण केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील परिचित असलेलं हे एक सुसंस्कृत, सेवाभावी आणि आंतरबाह्य परोपकारी असं व्यक्तिमत्व. कारण जन्मजात व्यंगामुळे जे मायेपासून पारख्या झालेल्या अनेक बालकांवर सरांनी मोफत शस्त्रक्रिया करून सन्मानाने जगण्यासाठी त्यांना बळ दिलं आहे. एवढ्यावरच न थांबता सरांना आपले जे आधुनिक भारताची उद्याची जी युवा पिढी आहे, भवितव्य असणारी जी युवा पिढी आहे, त्यांच्यासाठीही सरांना आंतरिक तळमळ आहे. आणि त्यामुळेच सर त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून विद्यार्थ्यांसाठी त्यांचे अनुभवाचे मार्गदर्शनपर बोल खजिना रिता करून व्याख्यानामधून त्यांना सतत प्रेरित करण्याचं काम सातत्याने करत असतात. तर असं हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व की ज्यांच्या सेवाभावी कार्याची ही दखल ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली असून सरांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आणि मानसी, आपलंही खूप खूप स्वागत. सर, आपण बघतो की आजकाल हे युग स्पर्धेचं युग आहे, प्रचंड स्पर्धेचं युग आहे. अगदी म्हणूया आपण लहानांपासून तर जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहे या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला खूप अशी स्पर्धा बघायला मिळते. आणि आता तर 1-2 महिन्यांनी 10वी-12वीच्या परीक्षा सुरू होतील आणि त्यानंतर आपले सगळे विद्यार्थी ह्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहे, जेई नीट्स, त्याच्या तयारीला जोराने लागतील. प्रत्येक आई वडिलांना असं वाटत राहतं की आपल्या मुलांनी अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करावं, मोठं डॉक्टर व्हावं, आपल्यासारखं इंजिनियर व्हावं. आणि त्यामुळेच आपण म्हणूया की दिवसेंदिवस या परीक्षांना अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. प्रत्येकांना यशस्वी व्हावं असं वाटत असतं, पण प्रत्येक वेळी हा यशाचा मार्ग गवसतोच असं नाही. बऱ्याच वेळी विद्यार्थ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो यासाठी. आणि त्यासाठी गरज असते प्रचंड मेहनत, आत्मविश्वास, चिकाटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळी योग्य मार्गदर्शनाची. आणि त्यासाठीच या सर्व गोष्टींचा विचार करून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी लातूर येथील आदरणीय प्रदीप केंद्रे सर यांनी अपटाऊन मेंटर्स या इनिशिएटिव्हची सुरुवात केली आहे. सर, सर्वप्रथम आपलं खूप खूप अभिनंदन यासाठी की गेली 24 वर्ष
24 वर्ष आपल्या वैद्यकीय सेवेची आणि मी म्हणेल त्यापेक्षा जास्त समाज सेवेची पूर्ण झाली आहे. त्यासाठी खरंच हे खूपच कौतुकास्पद आहे. थँक्यू सो मच. सर, आपलं प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागातून झालेलं आहे आणि हा जो इथपर्यंतचा आपला हा प्रवास आहे त्यासाठी तुम्हालाही तुमच्या ज्या शिक्षणाच्या एकंदरीतच काळात खूप आव्हानांना तोंड द्यावं लागलं असेल, सामना करावा लागला असेल. आणि यासाठीच की आपलेही बरेच जे विद्यार्थी आहे ग्रामीण भागातून येतात, स्टेट बोर्डचे असतात, एक लँग्वेज बेरियर म्हणूया की इंग्लिश मिडियम मराठी मिडियम हे एक इन्फेरियर कॉम्प्लेक्स ती जी भावना मनात येत असते. तर त्यासाठी तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन केलं आणि तुम्ही त्या कुठल्या आव्हानांना तोंड दिलं त्याविषयी सांगा. चला, नमस्ते. मला अपटाऊन मेंटर्स आम्ही हे इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि त्यासाठी तुम्ही या सर आणि आमच्या मुलांना गाईडलाईन द्या. जसं आता मॅडम सांगत होत्या की मी मुलांसाठी काहीतरी बोलत राहतो, त्यांना गाईडलाईन देत राहतो. कारण आहे की मी असा विचार करतो की माझ्या पण आयुष्यामध्ये असे काही लोक मला भेटली, माझे मेंटर्स भेटली, ज्यांनी मला गाईडलाईन दिल्या, ज्यांनी मला मोटिवेट केलं. जिथं कुठं मी खचलो, जिथं कुठं मला निगेटिव्हिटी आली, तिथं मला कोणीतरी 100% गाईडलाईन दिल्या, त्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो. तर मला वाटतं की माझं दायित्व लागतं, माझी रिस्पॉन्सिबिलिटी लागते की मी पण तुम्हाला ह्या गोष्टीतून बाहेर काढावं. त्या गोष्टीतून जिथं कुठं तुम्हाला निगेटिव्हिटी येते, कुठं डिप्रेशन येतं, डिस्ट्रॅक्ट होता, तर तिथं तुम्हाला थोड्या गाईडलाईन देऊन तुम्हाला त्यातून बाहेर काढावं असं मला अगदी आत्मीयतेनं वाटतं. म्हणून मी मुलांसाठी वेळ काढत असतो. आजही त्यातलाच एक भाग आहे. मला प्रश्न विचारला की ग्रामीण भागातून येताना अडचणी काय, लँग्वेज बॅरियरचा काय प्रॉब्लेम येतो. बघा, ऑफकोर्स मी जिल्हा परिषद शाळेमध्ये माझी 4थी झाली, मराठी मीडियमचा विद्यार्थी. जिल्हा परिषद शाळेत मी ज्या शाळेत 10वी झाली, त्या गावात मी 10वी पर्यंत शिकलो. कामधन विद्यालय, माकेगाव तालुका, रेणापूर जिल्हा, लातूर या ठिकाणी माझी 10वी झाली. मी 10वी पास होईपर्यंत माझ्या गावात लाईट नव्हती. अशा म्हणजे कंदील आणि चिमणीच्या प्रकाशामध्ये माझी 10वी झाली. मला पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे ना की ग्रामीण भागातून आलं किंवा लँग्वेज वेगळी असेल म्हणजे अडचण येते अशी नाहीये. पण तुम्हाला एक छोटा प्रसंग सांगतो की लँग्वेज बॅरियरची अडचण कशी असते. मी 11वी मध्ये आलो आणि 2-3 महिने झाले होते. शाहू कॉलेजमध्ये होतो. 1986 ची गोष्ट आहे. फार लांबचा विषय सांगतो मला मी. पण तुम्हाला सांगतो मी की तिथे आलो त्या कॉलेजमध्ये आणि 1-2 महिन्यानंतर आम्हाला बॉटनी शिकवणारे एक सर होते आणि त्यांनी क्लासमध्ये आले, बॉटनी शिकवत होते. प्लांट या विषयावरती त्यांचं लेक्चर सुरू होते आणि क्लासमध्ये आल्यानंतर त्यांनी एक प्रश्न विचारला, व्हॉट इज फ्रूट असा प्रश्न विचारला. आणि मी आपला बघत राहिलो, इकडं तिकडे मीच नाही, सगळेजण बघत राहिले त्याचं उत्तर काय द्यायचं. त्या दरम्यान एक मुलगी उठली खटकन माझ्या क्लासमधली. ती म्हणाली बघा, रायपन ओव्हरी विथ और विदाउट सीड इज कॉल्ड एज फ्रूट. मला हे डेफिनेशन आज का पाठ आहे 36 वर्षांना, त्याचं कारण सांगू का? कारण रायपन ओव्हरी विथ और विदाउट सीड इज कॉल्ड एज अ फ्रूट यातलं मला फक्त ईज येत होतं, बाकीचा शब्द पण येत नव्हते. म्हणजे रायपन म्हणजे काय, म्हणजे कशाचं स्पेलिंग पण येत नव्हतं मला. माहितीये का, मी असा बघत राहिलो आणि घरी गेलो. आम्ही हाताने स्वयंपाक करून खायचो. माझा मित्र आणि मी 2 जण घरात रूमवरती गेलो आणि माझ्या त्या मित्राला म्हणालो, चल जाऊ गावाकडे. आणलाय स्वयंपाकाचं जे काही गावाकडनं आणलंय. आम्ही गावाकडनं सर्वच घेऊन यायचो, म्हणजे मीठ, मिरचू, तेल, जे काय लागतं आपल्याला खायला, पीठ वगैरे सगळं आणायचं. नाही, आपण स्वयंपाक करायचो. स्वयंपाक करताना माझा मित्र आणि आम्ही दोघं बोलत होतो. अरे म्हटलं, ती मुलगी जे बोलली ना त्यातलं आपल्याला एक शब्द तर येतो, बाकी तर सोडूनच दे ना इंग्रजीचा. मग काय करायचं, बघ हे महिन्यावर पुरतंय, महिन्यावर थांबून बघू. मग तो कसा म्हणायचा, असं कसं विठ्ठल आपण आलो इथं, घरचे लोक गेला घरी मारतील आपल्याला. म्हणजे हा सगळा आमचा कन्व्हर्सेशनचा विषय झाला. रात्री झोपलो, सकाळी उठलो, काय करायचं. नाही म्हणे, तिला येतं कारण ती इंग्रजी मिडियमची मुलगी आहे, बरोबर आहे, पण आपल्याला येत नाही कारण आपण मराठी मिडियमची मुलं आहेत. पण बघ म्हणे, आपण 10वीची परीक्षा इंग्रजीची कशी दिली, इंग्रजीचे शब्द पाठ करायचे, ते लिहून काढायचे, ते डिक्शनरी बघून पाठ करायचे आणि मग पुस्तक वाचायचं. म्हणजे जर आम्हाला इंग्रजीचा धडा वाचायचा असेल, इंग्रजीचा धडा, तर कसं वाचायचो आम्ही, त्या धड्याचे शब्द काढायचे, ते लिहून काढायचे, डिक्शनरीमध्ये बघायचे, त्यात मराठीत मिनिंग समजून घ्यायचा आणि धडा वाचताना तो मराठीत मिनिंग वाचायचा. म्हणजे ते लाईन वाचली की व्हॉट इज मिनिंग इन मराठी, मराठीमध्ये काय मिनिंग असावं असं करायचं. म्हणजे आम्हाला समजायचंच नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपण झालं ना. पण मी म्हणलं हो रे, पण तिथे एकच इंग्रजी पुस्तक होतं आपल्याला, बाकी सगळं मराठीत होतं. आता इथं प्रत्येक विषय, सगळे विषय, हा बरोबर आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, सगळे विषय, मॅथ इंग्रजीमध्ये आहे, इंग्लिश पण इंग्रजीमध्ये आहे. आता आपण कसं करायचं. मग काय म्हणाला तो, बघ आपण एका विषयाचे शब्द पाठ करायचे की नाही, आपण सगळ्या विषय शब्द पाठ घेऊ, शब्द लिहून काढू, तसेच डिक्शनरी घेऊन करत राहू पाठ, काय फरक पडतो. ही आमची प्लॅनिंग झाली. आणि ही फक्त प्लॅनिंग झाली असं नाही, मुलांना तुम्हाला सांगतो की ना थोडंसं डेडिकेशन लागतं. हो, तुम्हाला बिलकुल, जसं बघा तुमच्यातलाच मी आहे, मला पण डिप्रेशन आलं, मला पण वाईट वाटायला लागलं, मला पण इन्फिनिटी कॉम्प्लेक्स आला,
मला पण क्लासमध्ये जाताना वाटायला लागलं की बापरे, आपल्या क्लासमध्ये एवढे सगळे महारथ आहेत, आपलं काय खरंय. म्हणजे ह्या फिलिंग स्टुडंट लाईफ मध्ये येणं चुकीचं नाहीये, पण तिथं काय असलं पाहिजे माहितीये का, जेव्हा ही फिलिंग येते ना, तर तर मी काय म्हणालो की माझ्या पण आयुष्यामध्ये कुणीतरी अशी माणसं होती जे मला गाईडलाईन द्यायची. इव्हन माझा हा वर्गमित्र माझा लाईफ सर्वाइव्ह झाला. ओके, त्यांनी एवढ्या सगळ्याच्या त्याच्या ह्या थिंकिंगमुळे मला वाटलं की आपण करायला पाहिजे. किंवा एखादा चांगला माणूस आहे, काउन्सिलर आहे, त्या विषयामध्ये आपल्याला कधी डिस्ट्रॅक्शन वाटतं, कोणाची मदत घ्यायला पाहिजे, बिलकुल घ्यायला पाहिजे, नथिंग रॉंग इन दॅट. आणि त्याचा फायदा काय झाला तुम्हाला सांगतो. त्याचा मला काय फायदा झाला, आम्ही अभ्यासाला सुरू केली, डिक्शनरी घेतली, पैसे नव्हते. मला तेव्हा आणखी चांगला विषय झाला की 625 रुपये मेरिट होतो मी, मला 10वीच्या मेरिट स्कॉलरशिप मिळाली. मग तेव्हा जाऊन 12.5 रुपयाची आम्ही डिक्शनरी आहे, डिक्शनरी आणली आणि सुरू केलं. काय कसायचं, पुस्तकातले ते टॉपिक काढायचा, त्याचे शब्द लिहायचे जे आम्हाला येत नाहीत ते, आणि त्याचा डिक्शनरी मिनिंग बघायचा आणि तो मराठीत लिहायचा. आणि आम्ही अशा अभ्यास सुरू केला तुम्हाला सांगतो, पण जिद्दीनं सुरू केला. की ही डेफिनेशन आज पाठ असण्याचं कारण तुम्हाला सांगतो की काय ठरवलं की ह्या मुलीपेक्षा जास्त मार्क घ्यायचे. ठरवलं म्हणजे वेळासारखं ठरवलं की हिच्यापेक्षा एक तरी मार्क जास्त घ्यायचे. आता काय क्लासमध्ये होते, आम्हाला त्याच्याशी काही असं काही देणं घेणं नव्हतं, आमची काही जेलसी नव्हती, पण दॅट गर्ल वॉज इन्स्पिरेशन टू मी. ओके, असं नव्हतं किंवा वेगळं म्हणजे तिला येतो आपल्याला येत नाही असं नाही, ते इन्स्पिरेशन होतं की बस तितकं आपल्याला करायचं, त्याच्यापेक्षा 2 मार्क जास्त घ्यायचे. तुम्हाला सांगतो मी, आमची 12वीची एक्झाम झाली, ही 11वी संपली, आम्ही 12वी संपलो आणि तिच्यापेक्षा मी 20 मार्क जास्त घेतले, 20 मार्क जास्त घेतले. आणि आय गॉट ऍडमिशन मेडिकल. तिला पण ऍडमिशन मेडिकलला मिळालं नाही असं नाही सांगतो, पण मी पॉईंट सांगत होतो की आपण खेड्यातून आलोय, आपल्याला इंग्रजी येत नाही, म्हणून बाकीचे लोक पुढे आहेत, ज्यांना इंग्रजी येतं ते इंग्रजी शाळेत शिकणारे लेकरं मोठे होऊ शकतात असं नाहीये. फक्त एक मेंटल प्रिपरेशन लागतं आपल्याला, मेंटल सपोर्ट लागतो आपल्याला. आपल्यामध्ये पण पोटेन्शियल असतं, आपल्यामध्ये पण कॅपॅसिटी असते. ओके, तिथून पुढे मी पॉईंट सांगतोय मी की तिथून पुढे म्हणजे 10वी नंतर मी 15 वर्ष शिकत होतो आणि माझ्याकडे त्याच्यानंतर 15 वर्ष इंग्रजी माध्यमातून मी शिकलो. आपण कुठेच 1% अडचण नाही. भारत देशातली जगातली सगळ्यात उंच मेडिकल सायन्सची डिग्री माझ्याकडे आहे. पण या सगळ्या दरम्यान इंग्रजी माध्यमात जाताना मराठी माध्यमाचा मुलगा, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला मी, न शिकलेल्या वडिलांचं मी लेकरू, पण कुठेच अडचण आली नाही. त्याचं कारण आहे ही फ्रूटची डेफिनेशन. त्याचं कारण आहे फ्रूटची डेफिनेशन. म्हणून तुम्हाला सांगतो की तुमच्या क्लासमध्ये जर असं कोणीतरी खटखट इंग्रजी बोलताना ते इन्स्पिरेशन घ्या आणि उगीच डिस्ट्रॅक्ट होऊ नका, उगीच इन्फिरियर स्वतःला समजून घेऊ नका. खेड्यापाड्यातून आलं म्हणजे आपण लहान असत नाही. खरंच मेहनतीला पर्याय नाही आणि स्वतःला कमी समजू नका आणि कोणाची तरी इन्स्पिरेशन गरजेचे आहे. मानसी, तुमच्याकडे मला प्रश्न विचारायचा है कि अपटाउन मेंटर्स, ये जो छात्रों के लिए आपने इंडिविजुअल आप गाइडेंस देते हैं, प्रोवाइड करते हैं, तो इस गाइडेंस के जरिए बच्चों को, स्टूडेंट्स को पढ़ाई और मानसिक स्वास्थ्य में आप कैसे सुधार लाते हैं? हमारे जो फाउंडर है प्रदीप सर, उनकी जो जर्नी थी नीट की, उनको भी तब गाइडेंस की कमी महसूस हुई. उनको भी वो टाइम पे मेहनत तो करते ही, ऑफ कोर्स डेडिकेशन, मेहनत ये पार्ट ऑफ दैट जर्नी है, बट एट द सेम टाइम कहीं ना कहीं कोई लोग होते हैं जो एक बहुत इम्पोर्टेंट भूमिका निभाते हैं आपके लाइफ में, एक रोल प्ले करते हैं, जो गाइडेंस का रोल, एक कहीं ना कहीं मेंटरशिप का रोल जो होता है, वो उनके लाइफ में मिसिंग था. और वो मिसिंग होने के वजह से वो नीट क्रैक नहीं कर पाए. पर जब वो वापस लातूर आए और वो ये सेम पैटर्न ऑब्जर्व कर रहे थे बच्चों में कि स्टूडेंट्स नाउ डेज आर डिस्ट्रैक्टेड, कहीं ना कहीं बहुत ज्यादा छोटी चीजों का भी एक बड़ा प्रॉब्लम बनाते हैं, और बनाते हैं एज इन उनको लगता है कि प्रॉब्लम के आगे सोल्यूशन ही नहीं है, दे थिंक द प्रॉब्लम इज बिगर देन देम. और ये मेंटालिटी को टैकल करने के लिए और एक गाइडेंस प्रोवाइड करने के लिए ही अपटाउन मेंटर्स की शुरुआत की. सर का ये कॉन्सेप्ट, ये आइडिया, ये इनिशिएटिव स्टूडेंट्स के अराउंड रिवॉल्व करता है, जहाँ पे हम बच्चों को अकेडमिक हेल्प देना चाहते हैं, यानी कि वी हेल्प देम डिसाइड स्टडी प्लान्स, स्टडी स्ट्रैटेजीज में हम उनकी हेल्प करते हैं. हम उनके साथ बैठते हैं, उनके साथ बात करके उनका पूरा माइंडसेट समझने की कोशिश करते हैं. उनका पर्सपेक्टिव भी जानना बहुत जरूरी है सर. कहीं ना कहीं दे आर ऑल्सो मिसअंडरस्टूड. So that is also one of the aim at Uptown Mentors. We counsel them and then create strategies for them. और उसी के साथ साथ हम time management, decision making, कहीं ना कहीं अंडरस्टैंडिंग योर ट्रू पोटेंशियल, सेल्फ अवेयरनेस बहुत ज्यादा मिसिंग है बच्चों में, तो वो भी एक इशू को टैकल करते हैं. अगर मैं शॉर्ट में समझाऊं तो अकेडमिक एज वेल एज नॉन अकेडमिक अप्रोच से हम ये काउंसलिंग करते हैं. और हम होलिस्टिक डेवलपमेंट में, जहाँ पे
सिर्फ ये नहीं है कि आप एक कोई स्किल मास्टर कर दो, वी बिलीव कि वो स्किल आपको लाइफ में आगे काम आनी चाहिए. या So that is also something that we try to work on at Uptown Mentors, and this is the whole idea कि प्रदीप सर का यही आइडिया था और इसी वजह से हमने अपटाउन मेंटर्स की शुरुआत की. और हम चाहते हैं कि हम लातूर के बच्चों को बहुत हेल्प कर पाए, बहुत पोटेंशियल है. अर्थात म्हणजे मुलांचा सर्वांगीण विकास यावरही तुमचा भर आहे नक्कीच, आणि तुम्हाला त्यात नक्की यश मिळेल. डॉक्टर, तुमच्याकडे वळते की नीट आणि जेईच्या विद्यार्थ्यांच्या संघर्षाला आता तुम्ही स्वतः जवळून पाहिला आहे, तुम्ही त्यातून गेला आहे, तर त्यावेळी मुलांचं मानसिक आणि पुन्हा तोच मुद्दा शारीरिक आरोग्याचा समतोल कसा साधता येईल? कारण की बऱ्याच वेळी एकाच ठिकाणी तासन तास बसून अभ्यास करावा लागतो, त्यावेळी थोडंसं आरोग्याकडे दुर्लक्ष होतो. या एकंदरीतच सगळ्या गोष्टींचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो. त्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? मी ना अनेक वेळा या विषयावर बोलत राहतो. याच्यामध्ये ना डिसिप्लिन हा एक खूप महत्वाचा कंपोनंट आहे आणि मी मुलांना पण सांगतो डिसिप्लिन तुम्हाला घेता आली पाहिजे. काय होतं की आपण किती वेळ अभ्यास करतो याच्यापेक्षा ही कसा अभ्यास करतो हे खूप मॅटर करतं. म्हणून मी मुलांना सांगतो ना की प्रत्येक माणसाला जेवढे लोक जगामध्ये यशस्वी झाले आणि जेवढे लोक जगात यशस्वी नाही झाले त्या सगळ्यांसाठीच दिवस हा 24 तासाचा आहे. ओके, मग आता नेमके हे बाकीचे लोक काय यशस्वी झाले आणि आपण नेमके कुठे कमी पडलो? तर आपण फक्त डिसिप्लिन आणि प्लॅनिंग मध्ये कमी पडलो. असं नाही की आपल्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि पुन्हा मी जसं सांगितलं आत्ता की तुम्ही जर डेडिकेटेड असाल तर त्या डेडिकेशनला डिसिप्लिनची गरज पडते. जेव्हा तुम्ही स्वतः डेडिकेटेड आहात तर यू हॅव एम्ड ॲट. नेहमी सांगतो ना की कोणते लोक मोठे होतात की आपलं एक ध्येय असं निश्चित करता आलं पाहिजे की आपल्याला हे बनायचंय. एकदा माणसाने ध्येय निश्चित केलं ना, समजा आता मी ध्येय निश्चित केलं की मला डॉक्टर बनायचं, कुणी ध्येय निश्चित केलं की मला स्पोर्टमन बनायचंय, कोणी ध्येय निश्चित केलं की मला इंजिनियर बनायचंय, कोणाला वाटलं की एमपीएससी यूपीएससी मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामच जाणार आहे. व्हेरेवर यू गो, मी असं कधीच नाही म्हणत की एकाच कोर्सला जा. व्हेरेवर यू वॉन्ट टू गो बट डिसाइड युअर एम. हे डिसाइड करा आणि मग मार्गक्रमण त्या दिशेने करायचं असतं. मग मार्गक्रमण करताना डिसिप्लिनची गरज पडते. आणि जी माणसं डिसिप्लिन मध्ये राहतात ना त्यांना ह्या आरोग्याच्या अडचणी येत नाही. तुम्हाला सांगतो मी बिंग अ डॉक्टर, माझ्याकडे बरेचसे लेकरं पालक घेऊन येतात. सर, मुलगा ताप आलाय, मुलीला डोकं दुखा लागलंय. कधी एक्झाम 8 दिवस पुढे असताना किंवा एक्झाम मध्ये. व्हॉट डज इट मीन? याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे की वर्षभर हे डिसिप्लिन मध्ये न राहिल्यामुळे 11th आवरला डोकं दुखा लागलं, 11th आवरला ताप येते, जेवणच जात नाही, झोपच येत नाही. ह्या जे काही अडचणी येतात ना, तर ह्या अडचणी जस्ट बिकॉज ऑफ डिसिप्लिन व्यवस्थित मेंटेन न केल्यामुळे. आता डिसिप्लिन मेंटेन करायची म्हणजे काय करायचं, आरोग्याला कसं जपायचं, मी तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये सांगतो. 24 आवर्सचा डे आहे. मी सगळ्यांना सांगतो की 7 तास झोपा. तुम्हाला मी कॅल्क्युलेशन करून दाखवतो. 7 आवर्स तुम्ही झोपा, राईट. 7 आवर्स झोपले तुम्ही, 3 तास उरलेले 3 तास आणखी तुम्हाला द्या. त्याच्यामध्ये काय करायचंय, त्या 3 तासामध्ये 30 मिनिट ह्या 3 तासातले 30 मिनिट्स हे काहीतरी करा. म्हणजे योगा करा, प्राणायाम करा, रनिंग करा, व्हॉट एव्हर यू डू सम फिजिकल ऍक्टिव्हिटी. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 30 मिनिटे, मी असं नाही म्हणेन की खूप जास्त करा, पण मिनिमम 30 मिनिटे, मॅक्सिमम 1 आवर जास्त नाही करायची आणि 30 मिनिटापेक्षा कमी नाही करायची. त्या ऍक्टिव्हिटीमध्ये सगळ्यात सोपी ऍक्टिव्हिटी काय आहे? तुम्ही कुठं का असत नाही, हॉस्टेलला राहत नाहीत, टेरेसवर रन करा. काय मोठा विषय नाही. ओके, सगळ्यात सिंपल ऍक्टिव्हिटी आहे, सिंपल आहे. किंवा 2-3 मित्रमैत्रिणी करा आणि त्यांच्याबरोबर ही ऍक्टिव्हिटी करा पण करा. त्यानं काय होतं माहितीये का, रनिंग केल्यामुळे शरीरातून घाम निघाल्यामुळे एक हार्मोन सिक्रेट, त्याला हॅपी हार्मोन्स असं म्हणतात. ओके, आणि तो मेंटल स्ट्रेस कमी करणारी गोष्ट असते. तुम्ही पुन्हा एकदा बघा, तुम्ही एकदा रन करा किंवा तुम्ही प्राणायाम करा, तुम्ही योगा करा आणि तुम्हाला असं शांत वाटायला लागतं. व्हॉट डज इट मीन? तर ही एक बिंग अ डॉक्टर, तुम्हाला मी बायोलॉजी सांगतो आपल्या शरीराची. त्या बायोलॉजीमध्ये ना ही हॅपी हार्मोन्स जेव्हा सिक्रेट होतात ना, त्या 30 मिनिटापुरता, त्या 40 मिनिटापुरता तुमच्या शरीरातला, तुमच्या मेंटल मधला हा स्ट्रेस निघून जातो. अभ्यासाचा इकडचा तिकडचा काय राहत नाही. आणि यू आर जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर रनिंग, यू आर कॉन्सन्ट्रेट ऑन युअर योगा, प्राणायाम, तुझ्यावर कॉन्सन्ट्रेट करता तुम्ही आणि हा स्ट्रेस निघून जातो. त्याच्यामुळे तुमची बॉडी रिजनरेट होते पूर्णपणे आणि पुन्हा अभ्यासाला तुम्ही लागू शकता. उरलेल्या 2.5 तासामध्ये तुम्ही 3 वेळा जेवण करा, जाणं येणं कन्सिडर करा. 10 तास संपले, 10 तास झाले, स्टील यू हॅव गॉट 14 आवर्स. त्या 14 आवर्स मध्ये 7 तास कॉलेजला जा, ट्युशनला जा, काही पण करा. 7 तास तरी उरतात. त्या 7 तासामध्ये 6 तास अभ्यास करा, पण 6 तास अभ्यास करा. पण 6 तास म्हणजे 5 तास 59 मिनिटे नाही, 6 तास म्हणजे 6 तास. ओके, त्याच्यामध्ये 1 मिनिट पण कमी नाही, 1 मिनिट सुद्धा. नंबर 2, जेव्हा तुम्ही स्टडी करता ना, त्या स्टडीमध्ये गॅप द्यायचा. कधीच मॅक्सिमम 3 तासापेक्षा एकत्र बसायचं नाही. आयडियली 2च तास एकत्र बसून अभ्यास करावा, त्याच्यानंतर उठावा. थोडासा
तुम्ही चला. मी काय काय म्हणालो तुम्हाला, 7 तासातले 6 तास अभ्यास करा. म्हणजे काय, म्हणजे 2 तास बसा, थोडा वेळ फिरा, पुन्हा 2 तास बसा, परत थोडा वेळ ब्रेक घ्या, पुन्हा 2 तास बसा. आणि जेव्हा तुम्हाला PL असते, प्रिपरेटरी लीव्ह असते, 7 तास तुम्हाला कॉलेज करायचं नाही किंवा ट्युशनला जायचं नाही, जे प्रिपरेटरी लीव्ह आहे, तुम्हाला फक्त संडेला एक्झाम द्यायची, तर तेव्हा ना 3 तासाचे 4 ब्रेक करा, 12 तास अभ्यास करा. त्याच्यापेक्षा जास्त नाही अभ्यास करायचा. पुन्हा 12 तास रिकामे सोडायचे, कम्प्लीट रिकामे सोडायचे. 7 तास झोपा, 3 तास तुम्ही वापरा, 2 तास पुन्हा एंटरटेनमेंट करा, पण 12 तासापेक्षा जास्त अभ्यास नाही करायचा. तुम्हाला मी सांगत होतो, आता परत एकदा बारकाईने ऐकून घ्या. आणि सोमवार ते शनिवार अभ्यास करायचा, रविवारची एक्झाम द्यायची. रविवारी एक्झाम दिल्यानंतर काहीच करायचं नाही. काहीच म्हणजे काहीच. तुम्ही 12वीत नाहीये, तुम्ही नीट प्रिपरेशन करत नाहीये, तुम्ही JEE करत, तुम्ही काहीच करत नाहीत. यू आर ह्युमन बिंग, फिनिश. आणि याचं एक उदाहरण आहे, मी सांगतो की रेस्ट वाईल रन अ माईल. एक हाऊ टू अपिअर फॉर एक्झाम नावाचं पुस्तक आहे तानाजी आचार्यांचं. तर त्याच्यामध्ये खूप सुंदर सेंटेन्स आहे, रेस्ट वाईल रन अ माईल. तुम्हाला जर माईलभर रन करायचंय, तुम्हाला जर 1 माईल पळायचंय ना, तर क्षणभराची विश्रांती जरुरीची असते. म्हणून कधीही ना ही विश्रांती खूप महत्वाची आहे. रविवारची वाट बघायची. बघा, माझा मुलगा तुमच्याकडे असताना ना खूप सुंदर वाटायचं मला, की तो तुमच्याकडे असताना, म्हणजे तो 12वीला असताना, तो शनिवारी मात्र एकदम डिसिप्लिनचा माणूस. म्हणजे त्याला जेव्हा वेळ मिळायचा, 45 मिनिटं अभ्यास करायचा, 45 मिनिटं त्याला मिळायचे. पण जेव्हा त्याला प्रिपरेटरी लीव्ह आहे ना, तो 3 तासाचा अलार्म उलटा लावून बसायचा. त्या दिवशी मी घरात गेलो आणि मी जरा सोपा प्राणी आहे, म्हणजे असा वेळ देणारा मी बाप आहे. मी आईवडिलांना वेळ देतो, मला आवडतं. मी बायकोला वेळ देतो, मुलांना वेळ देतो, मी तुम्हाला पण वेळ देतो. मला वेळ द्यायला आवडतं, कारण जे चांगले लोक आहेत त्यांना वेळ द्यायला पाहिजे. आणि घरात गेलास मी प्रसाद बरोबर, माझ्या मुलाचा प्रसाद आहे, त्याच्यावर जेवण करायचं दररोजचा विषय. आई माझी अण्णा माय मी माझे बायको मुलगापासून जेवण करायचं. त्या दिवशी घरात गेलो, मला पुढे एक एमर्जन्सी केस होती, म्हणून मी थोडं लवकर घरात गेलो आणि मला पटकन जेवण करून मला परत ऑपरेशनला जायचं. तर त्याच्यात मी विचारलं की प्रसादचा किती वेळ शिल्लक राहिला, माझ्या बायकोला विचारलं. ती म्हणाले 10 मिनिटाचे बाकी आहेत. 10 मिनिटं आहेत, पण त्याच्याकडे गेलो मी. तर टेबलवर ज्या बसला होता तो, त्या टेबलकडे गेलो आणि त्याला टेबल असं खटखट 3 वेळा खटखट केलं. त्या ज्या टेबलवर तो बसलाय, तो माझ्याकडे असा पण बघायला तयार नाही. असा पण 3 वेळा खटखट करतोय, बापा मी त्याचा, असा पण बघायला तयार नाही. अरे यार, मला कमाल यायची. मग त्याला 3 वेळा खटखट करून परत आलो आणि तो काय उठला नाही. परत आल्यानंतर तुम्हाला सांगतो की मी आपला बसलो 10 मिनिटं वाट बघत. 10 मिनिटांनी त्याचा अभ्यास संपला, तो आला, वाजला, मग तो उठला, त्याचं सगळं व्यवस्थित ठेवून माझ्याकडे आला. त्याला एक शब्द न बोलता त्याच्यावर जेवण केलं. पण तुम्हाला सांगतो, आय नोटेड द पॉइंट की नाही, त्या न ठरलेल्या वेळेत त्याला डिस्टर्ब करायचंच नाही. आणि मी त्याला एकदाही त्याच्यानंतर पूर्ण कधीच डिस्टर्ब केलं नाही. पण तुम्हाला सांगू का, या मुलांनी बायोलॉजीमध्ये 100 पैकी 100 मार्क घेतले. 100. तो एकच मुलगा आहे त्याला की बायोलॉजीमध्ये आउट ऑफ मार्क आहे, राईट, त्याच्या बॅचला. मग पॉईंट काय सांगत होतो, पण हा मुलगा जेव्हा रविवारी एक्झाम द्यायचा त्याच्या कॉलेजची आणि परत आल्यानंतर रविवारनं म्हणजे 2 वाजता घरी आला की त्याच्यानंतर तो पुस्तक पण काढायचा नाही. एवढंच नाही, तर त्याच्यानंतर जर आमच्या घरात कुठे आला 2 नंतर, तर लोकांना प्रश्न पडायचा की प्रसाद 12वीला आहे. म्हणजे तो असा काहीतरी इतका बिंदास आणि एवढा बिंदास ना, की म्हणजे आमच्या घरामध्ये आमचे खूप सारे नातेवाईक आहेत, खूप सारे लोक येणार जाणार घर आहे आमचं. त्या घरामध्ये तो 12वीला आहे हे कुणालाच वाटलं नाही पूर्ण त्याची 12वी संपेपर्यंत. आणि हे गॉट ऍडमिशन DJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MBA झाला. मला पॉईंट सांगायचा आहे, हे उदाहरण, वाय एम कोटिंग दिस एक्झाम्पल. डिसिप्लिन मध्ये राहा. ते 10 मिनिटं किती महत्वाचे आहेत, 1 मिनिट किती महत्वाचं. मी 59 मिनिटं पण नाही असं म्हणालो. कारण ना, जेव्हा तुम्ही डिसिप्लिन मध्ये राहता आणि तुम्ही पूर्ण मंडे टू सॅटर्डे स्टडी करता, तेव्हा संडेची वाट बघता. आणि संडेला तुम्हाला स्वतःला त्या अभ्यासापासून दूर ठेवता. आणि तुम्ही दूर ठेवलं संडेला की सोमवारी तुम्ही पुन्हा फ्रेश होता अभ्यास करण्यासाठी. ही जर कंडिशन तुम्हाला करता आली ना, तर तुम्हाला मी बॉन्ड पेपर लिहून देतो, तुम्ही आजारी पडणारच नाही. कधीच पडणार, एकदा पण पडणार. ओके, त्यातला सगळ्यात आणखी इम्पॉर्टंट कंपोनंट असा आहे ना, की जेवणावर लक्ष घाला. सकाळी नाश्ता करा, दुपारी जेवण करा, संध्याकाळी जेवण करा. आणि नंबर 3, रात्री जागरण करू नका. सर्वात महत्वाचं करू नका. ओके, तुम्हाला पुन्हा सांगतो, ह्याला बायोलॉजिकल क्लॉक असं म्हणतात. तुमची एक्झाम दिवसा असते, तुम्ही रात्री जागता आणि एक्झाम मध्ये गोंधळून जाता. कारण ते क्लॉक सेट झालं ना, रात्री जागायचं आणि दिवसा झोपायचं. ते क्लॉक सेट झालं की दिवसा पण झोपायला लागतं. त्याच्यामुळे त्याला क्लॉकला सेट होऊ देऊ नका. मस्तपैकी रात्री 12 नंतर कुणीच जागू नये आणि सकाळी 6 नंतर कुणीच झोपू नये, असे माझे नियम आहे. ओके, तुम्ही त्या क्लॉकला घेऊन चला. तुम्हाला लक्षात येईल ना, तुम्ही आजारी नाही पडणार. रात्र का निर्माण झाली, दिवस का निर्माण झाला, याचा खूप मोठा इतिहास आहे. पण तो रात्र ही झोपण्यासाठी निर्माण झाली, दिवस हा काम करण्यासाठी निर्माण झाला. मग त्याप्रमाणे आपला पण बायोलॉजिकल क्लॉकला तसंच सेट करा. म्हणून तुम्हाला सांगतो की आजारी पडू नये, हेल्थची काळजी घेणं खरंच खूप सोपं काम आहे. काय सांगितलं मी, 3 वेळा जेवण करा, 3 तास रिकामे ठेवा, 7 तास अभ्यास करा, 7 तासाला 6 तास अभ्यास करा. आणि जेव्हा तुम्हाला प्रिपरेटली तेव्हा 12 तास करा, ते पण 3 तासांनी करा. तर हे केलं तुम्ही स्वतःसाठी दररोज 30 मिनिट त्या जगात काय घडो.
एवढं जर तुम्ही केलात ना, मी लिहून देतो, एक तुम्ही आजारी पडणार नाहीत, नंबर 2 तुम्हाला एक्झाम मध्ये कधीच त्रास होणार नाही आणि तुम्हाला हवं ते यश मिळेल. खूप छान बोललात की टाइम मॅनेजमेंट, डिसिप्लिन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध वागू नका, पुरेशी झोप घ्या. 100% आणि नक्कीच मुलांनी लक्षात घेण्यासारखी ही गोष्ट आहे आणि मुलं त्यावर अप्लाय करतील, मला पूर्ण खात्री आहे. डॉक्टर, आणखी एक असं विचारायचं होतं की बऱ्याचदा या एक्झामच्या प्रिपरेशनच्या वेळी तयारी करताना एक प्रेशर येतो, एकटेपणा जाणवतो किंवा कधी कधी मार्क्स कमी मिळतात, त्यामुळे एक मनात एक निराशेची भावना येते, गिव्हअप करतात. आणि त्याला जोडूनच असं सांगायचं की काही अंशी सोशल मीडिया म्हणून मोबाईल याचंही ॲडिक्शन, ह्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात. तर पॉझिटिव्हिटी मुलांच्याही मनात आणि पूर्ण ते वातावरण निर्माण होण्यासाठी काय आणखी मुलांना करता येईल, काय सांगाल? तुम्हाला सांगू का मी, मुलांना बारकाय नाही का, की अपयश मिळणं ही खूप अडचणीची गोष्ट नसते. अपयश येणं ही खूप अडचणीची गोष्ट नसते. ह्या जगामध्ये असा एकही माणूस नाही मोठा झालेला ज्याला की त्याच्या आयुष्यात अपयश नाही आलं. मी तुम्हाला बॉन्ड पेपर लिहून देतो. फक्त ना अपयश डायजेस्ट करणं हा एक वेगळी गोष्ट असते. भानगड काय असते माहिती का, आता सध्या तुमच्या लेवलला काय असतं, तुम्ही लहान असता, अनुभव कमी असतो. आता तुम्ही कुठून तरी बाहेरून लातूरमधून थांबलेला असता, कुणाची आई, कुणाची वडील, तुम्हाला हॉस्टेल, अशा सिस्टीम असतात. आणि मग तुम्हाला जर यश मिळालं तर खूप सारे तुमचे नातेवाईक तुमच्या आईला किंवा तुम्हाला फोन करून, तुमच्या वडिलांना फोन करून खूप सारे नातेवाईक तुमचं कौतुक नाहीत करत, काही जण करतात. पण तुम्हाला जर अपयश मिळालं तर मग प्रत्येकाची आई किंवा कुणाचे वडील, काय झालं का तुझ्या मुलाचं, काय झालं तुझ्या मुलीचं, किती मार्क पडले, काय तू तिथे जाऊन राहिली 2 वर्ष. म्हणजे ना काय झालं माहिती आहे का, हा समाज आहे ना, मला कधी कधी आश्चर्य वाटतं. मी असं म्हणेन ना की ही जी गोष्ट आहे ना, ही तुम्हाला त्रास देते, हे मला माहिती आहे, हे आय नो दिस. पण तुम्हाला सांगू का मुलांनो, की या गोष्टीला ना, याला इन्स्पिरेशन घ्यायचं. मी काय म्हणालो की माझ्या क्लासमध्ये एक मुलगी होती, तिने फ्रूटची डेफिनेशन सांगितली, ती माझं इन्स्पिरेशन होतं. जेव्हा तुम्हाला निगेटिव्हिटी येते, जेव्हा तुम्हाला मार्क कमी पडतात, तुम्हाला खूप त्रास व्हायला लागतो, आता ह्याच्या पुढे आपलं काय होईल असं तुम्हाला कळत नाहीये, हे करावं का न करावं, आपलं चुकलं का बरोबर आहे, जेव्हा तुम्ही ह्या द्विधावस्थेत येता ना, तेव्हा जे लोक तुम्हाला टीच करतात, तुमचे टिंगल करतात, ते इन्स्पिरेशन असलं पाहिजे. ओके, आणि तेवढ्याच जोमाने उठलं पाहिजे. मी तुम्हाला बोलता बोलता बोलून गेलो की ह्या जगामध्ये जेवढे लोक मोठे झाली, ते आयुष्यात नापास झालेच मोठे झाली, पास झालेले झाले का नाही मला माहित नाही, पण मी खूप जगभर फिरतो, खूप लोकांना भेटतो. तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर तात्याराव लहाने, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने हा माझा मोठा भाऊ आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. ओके, ह्या जगातला सगळ्यात जास्त डोळ्याचं ऑपरेशन करणारा तो माणूस आहे. ओके, पण तुम्हाला हे माहिती आहे का की डॉक्टर तात्याराव लहाने हे डोळ्याच्याच विषयात नापास झाले होते? किती लोकांना माहित आहे? नाही माहिती. मला आश्चर्य वाटतं काही पुराणो की बघा, MBBS करताना फायनलला डोळ्याचा एक विषय असतो, त्याला ऑप्थॉल्मॉलॉजी म्हणतो आपण. दादा त्याच्यात नापास झाले होते. हा नापास झालेला माणूस त्याच विषयामध्ये जगात सगळ्यात जास्त ऑपरेशन करून त्या ऑपरेशनसाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्रीनं गौरवलंय. म्हणजे मला काय सांगायचं तुम्हाला माहितीये का, की समजा जिथं कुठं असं तुम्हाला अपयश येतं ना, समजून घ्या की तुम्ही खूप मोठे होणार आहेत. पण तुम्ही मला म्हणाल की अपयश आलं की आपोआप मोठं होत नाही. अपयश आलेलं वर्ष, अपयश आलेला पिरियड हा एक संधी म्हणून जेव्हा आपण वापरतो तेव्हा माणूस मोठा होतो. विठ्ठल लहाने तुमच्या समोर बसलाय, तुम्हाला बोलतोय, मला 14 गोल्ड मेडल आहेत. 14 गोल्ड मेडल घेणारा मी एकच डॉक्टर आहे, तुम्हाला माहिती आहे. आय गॉट 14 गोल्ड मेडल्स. पण तुम्हाला सांगू का, मी पण नापास झालो होतो. आणि मी प्लास्टिक सर्जरी MCS ही डिग्री, जगातली सगळ्यात उंच डिग्री घेताना मी नापास झालो होतो. मला वाटतं की मी नापास झाल्यामुळे मोठा झालो. मी नापास नसतो झालो ना तर मला वाटतं की एवढा मोठा नसतो झालो. म्हणून ना कधीतरी आयुष्यामध्ये अपयश मिळालं ना, हे एक्झाम्पल कोट करायचे. तुम्हाला सांगू का, जेव्हा मी नापास झालो तेव्हा मला काय वाटलं होतं, हो मला वाईट वाटलं, प्रचंड वाईट वाटलं. त्याची कारणं थोडीशी वेगळी होती, मला वाईट वाटलं. कारण आमच्याकडे कसं असतं की प्रॅक्टिकलला थोडंसं अडचणी असतात, म्हणजे त्या लेवलला. त्यामुळे मला वाटायचं की मी एवढा अभ्यास करून पण मला यश मिळालं नाही, किंवा मला टार्गेट केलं वगैरे वगैरे, मला असं वाटायचं. ते असेल नसेल हा विषय नाही. पण त्या दिवशी माझ्यासमोर काय होतं, माझ्या सख्ख्या भावाला पण नापास झाली होती ना ऑप्थॉल्मॉलॉजीमध्ये. मग काय फरक पडतो, की एवढा मोठा माणूस झाला की नाही, आपण नापास झालो, आपल्याला काय फरक पडतो, आपण मोठा माणूस होऊ शकतो. म्हणजे हे जेव्हा तुम्ही तेव्हा असे विचार करता ना, खूप निगेटिव्ह न विचार करता, म्हणजे अडचणी झालेली, अपयश झालेली माणसं पण किती मोठे होऊ शकतात हे जेव्हा तुमच्या समोर येतं ना, तर हे निगेटिव्ह निघून जातं. सकारात्मक येतं मॅम, तुम्हाला सांगतो 100% येतं. आणि तुम्हाला पुन्हा सांगू का, मी खरंच सांगतो तुम्हाला की हे न खूप तात्पुरतं असतं, हे खूप तात्पुरतं असतं. आता किती लोक डॉक्टर तात्यारावांना विचारतात तुम्ही डोळ्याच्या वेळेत नापास झाले का, किती लोक मला विचारतो तुम्ही प्लास्टिक सर्जरी करता नापास झाले, कोण विचारतं? अपॉइंटमेंट मिळते का एवढंच विचारतात लोक, बाकी काहीच विचारत नाहीत. म्हणजे तो विषय फक्त तात्पुरता असतो, त्याला खूप सिरियस नका घेऊ. ओके, कारण ते टेम्पररी असतात. ते जे आहे ना, पुन्हा तुम्ही खूप मोठे माणसं होता, हा विषय तेव्हा नंतर किती मी आता खुशीनं सांगतोय की मी नापास झालो होतो, तेव्हा आम्ही रडत बसलो होतो. हो ना, म्हणजे तुम्ही पण असं खुशीनं सांगाल पुढे, अरे यार हो असं झालं होतं. त्याच्यामुळे ना
तेव्हा जेव्हा केव्हा एखादी निगेटिव्हिटी येते, तुम्हाला अपयश येतं ना, तुम्ही खूप जास्त मागे जाऊ नका. नंबर 2, गिव्हअप करू नका. अजिबात करू नका गिव्हअप, अजिबात करू नका. तुम्हाला 100% यश मिळणार. हा, भलेही ना, तुम्हाला पुन्हा सांगतो मी, अगदीच तेच झालं पाहिजे असं नाही. तुम्हाला सांगू का मी, की मला 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 हाडाचं डॉक्टर व्हायचं होतं आणि मला सगळ्यात जास्त मार्क होते, पण ती सीट ओबीसीला गेली आणि मी ओपन कॅटेगरीज मला मिळाली नाही. त्याच्यापुढे तुम्हाला सांगू का, की मी महाराष्ट्रात 3रा होतो आणि मला युरो सर्जन व्हायचं होतं, युरो सर्जन, राईट. आणि माझे मोठे भाऊ म्हणले तू प्लास्टिक सर्जन व्हा म्हणून, आणि मी ती सीट सोडली. बरोबर आहे. मला काय म्हणायचं, मला पॉईंट काय सांगायचं माहिती आहे का, त्याच्याही पुढे सांगतो, मला इंजिनियर व्हायचं होतं, डॉक्टर व्हायचंच नव्हतं. हा, हे तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळं बघून. म्हणजे ना, तुम्हाला काय वाटतं की तुम्ही एखाद्या फील्डमध्ये घेत जाता ना, अरे यार मला इंजिनियर व्हायचं होतं, मी होऊ शकलो नाही, दुसऱ्या फील्डमध्ये मी काहीच होणार नाही. असं नाहीये, असं नाहीये. मला इंजिनियर व्हायचं होतं. तुम्ही जर आता जाधव सरांनी लिहिलेलं पुस्तक पाहिलात ना, मनाशी संगती नावाचं सरांचं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये सातबारा नावाचा टॉपिक आहे, तुम्ही काढून बघा. त्याच्यावर माझा 12वीचा फोटो आहे, माझा 12वीचा, राईट. आणि त्यात 12वी नंतरचं ध्येय काय असं मला सरांनी विचारलंय. त्यात लिहिलेलं आहे, ते मी लिहिलंय बी इंजिनिअरिंग करायचं म्हणून लिहिलेलं आहे. ते आता पुस्तकात छापलंय सध्या, राईट. ते पुस्तक उपलब्ध आहे. मला काय सांगायचं, मला तर इंजिनियरच व्हायचं होतं. त्याचं कारण होतं ना, की एक भाऊ डॉक्टर आहे, एक भाऊ इंजिनियर व्हायचं, हे माझं स्वप्न होतं. म्हणजे ना, असं काहीच नसतं की इकडे गेला त्याच्या पुढे मी डॉक्टर झालो. डॉक्टर होताना पण मला वेगळा डॉक्टर व्हायचं होतं, ह्या विषयाला डॉक्टर व्हायचंच नव्हतं. पण मला सांगा तुम्ही, आता मला म्हणता, मला असं वाटतं ना, की प्लास्टिक सर्जरी माझ्यासाठी जन्म घेतला होता आणि मी प्लास्टिक सर्जरी होण्यासाठी जन्म घेतला होता. इतकं मी एकरूप त्या विषयाला झालो. मला पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे, समजा त्या ज्या विषयात तुम्ही जाताय त्या विषयात तुम्हाला यश नाही मिळालं ना, कुठल्याही विषयात जा, पण कष्ट करा, गिव्हअप करू नका. त्या विषयात पण तुम्ही एक्सेल करता. छान बोलला सर. आणि ओपन माइंड असावा. आणि अपयशाचं कारण हायलाईट करण्याचं याच्यासाठीच की आपण बघितलं मागच्या काही वर्ष दिवसात कोट्यासारख्या ठिकाणी, बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे अगदी पराभव त्यामुळे त्या ओझं ते अपेक्षांचं न पेलल्यामुळे अगदी टोकाचं पाऊल काही काही जणांनी उचललं. ते चुकीचं खूपच ते चुकीचं आहे. तर म्हणजे मुलांनी पॉझिटिव्ह राहायला हवं. 100% हे तुमच्याकडून नक्कीच 100% शिकण्यासारखं आहे. मानसी, तुमच्याकडे वळते मी. जैसे कि सभी जानते हैं कि कॉम्पिटिटिव एग्जाम्स बहुत प्रेस्टिजियस मानी जाती है, लेकिन कभी कभी बार बार फेल्यूर्स या अटेम्प्ट्स के कारण स्टूडेंट्स में कई बार स्ट्रेस वही पॉइंट पे आ रहे हैं, जैसे निराशा की भावना बढ़ जाती है. तो एज ए काउंसलर आप उन्हें कैसे टैकल करते हैं या कैसे गाइड करते हैं? तो सबसे पहले तो जब भी कोई स्टूडेंट आता है, एज अ काउंसलर मेरा सबसे ज़्यादा बड़ा रोल ये होगा कि मैं उनको सुनूं, एक्टिवली लिसन टू देम, और वो भी विदाउट एनी जजमेंट, क्योंकि वो बाहर से ऑलरेडी जज्ड फील कर रहे हैं, वो खुद भी खुद को जज कर रहे हैं. फेलियर्स का सर जैसे बता रहे थे कि फेलियर इज ऑल्सो एन अपॉर्चुनिटी. इट इज अ अपॉर्चुनिटी टू प्रूव सोसाइटल प्रेशर रॉन्ग, बट मोस्ट इम्पॉर्टेंटली मतलब फैमिली सोसाइटी प्रेशर या फिर फ्रेंड्स इन जनरल कंपैरिजन को रॉन्ग प्रूव करना तो है ही, बट एट द सेम टाइम यू आर प्रूविंग योर सेल्फ कि मैं इससे बड़ा हूँ, मैं इससे बड़ी हूँ. फेलियर डजंट डिफाइन मी एज सच. और जैसे मैं बता रही थी कि बच्चे ऑलरेडी खुद को इतना जज्ड महसूस करते हैं, तो एक अनबायस्ड लिसनिंग बहुत ज़्यादा ज़रूरी होता है. उनको एक्टिवली सुने, कहीं ना कहीं उनको समझे, उनका पर्सपेक्टिव समझे, एंड एट द सेम टाइम एक रूट कॉज समझ आए हमें कि दिस इज समथिंग दैट इज लीडिंग टू स्ट्रेस, एंजाइटी या डिसअपॉइंटमेंट भी होता है बहुत सारे बच्चों को. तो वो जो एग्जैक्टली निराशा जो होती है, तो ये जो रूट कॉज है ये जानना बहुत ज़्यादा ज़रूरी है. फिर हम पर्सनली उनके हिसाब से एक सोल्यूशन दे सकते हैं एज अ काउंसलर. फॉर एग्जाम्पल, किसी किसी को सोमैटिक अवेयरनेस की जरूरत होती है, किसी को मसल रिलैक्सेशन, माइंड एंड बॉडी कनेक्शन बहुत ज्यादा जरूरी होता है. एंड जो बच्चे 7-7, 8-8 घंटे पढ़ रहे हैं, जिनके लिए रेस्टिंग इज नॉट नॉर्मल, जो रेस्ट करना जानते ही नहीं है, उनको कहीं ना कहीं रियलिटी से वो टच नहीं रहता है. सो इट्स वेरी इंपॉर्टेंट कि वो अवेयर रहे खुद की बॉडी के बारे में, एंड दैट इज हाउ इट्स अ एक्सरसाइज इन साइकोलॉजी वेयर वी हेल्प देम अंडरस्टैंड कि उनका माइंड और बॉडी सिंक में कैसे आए. सो दैट इज सोमैटिक एक्सप्रेशन, सोमैटिक अवेयरनेस. माइंडफुलनेस एक्सरसाइजेज होती है, डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेज, जैसे सर बोल रहे थे प्राणायाम के बारे में, इट्स ऑल्सो इम्पॉर्टेंट. ऑफकोर्स हर एक के लिए एक सोल्यूशन नहीं बोलूंगी मैं, सबके लिए हर एक की नीड्स यूनिक होती है. तो एज अ काउंसलर हर एक का रीजन सेम नहीं होता है, तो डाइवर्स सॉल्यूशंस हम दे सकते हैं. और डिसअपॉइंटमेंट का क्या होता है कि बहुत बार हम फेलियर्स वगैरह ऑब्जर्व करते हैं, हम ट्राई करते हैं, अटेम्प्ट्स देते हैं, एंड हम वो अचीव नहीं कर पाते, हमें हर एक चीज नॉन अचीवेबल लगती है. इस सिचुएशन में माइंडसेट रीफ्रेमिंग कहीं ना कहीं एक जैसे सर भी बता रहे थे कि इंफीरियोरिटी कॉम्प्लेक्स नहीं, इंस्पिरेशन की तरह देखो. ही लुक्ड एट इट फ्रॉम अ डिफरेंट लेंस ऑल टुगेदर. तो ये बहुत ज्यादा जरूरी है. पॉजिटिव सेल्फ टॉक जरूरी है, रादर देन क्रिटिसाइजिंग योरसेल्फ. आप कंस्ट्रक्टिवली खुद को एनालाइज करो. मैं ये नहीं बोल रही हूँ कि अगर कोई नेगेटिव चीज है, आप फेल हो रहे हो, तो आप बोलो नहीं नहीं
आप डिल्यूजनल रहो, दिस इज नॉट व्हाट वी आर टॉकिंग अबाउट, डिनायल में रहो, ये भी नहीं बोल रहे. एड्रेस इट, बट कंस्ट्रक्टिवली एनालाइज करो उस चीज को जिस चीज से सोल्यूशन निकल पाए, रादर देन बीइंग इन दैट साइकिल ऑफ सेल्फ डाउट, गिल्ट, सेल्फ ब्लेमिंग एंड नेगेटिविटी. बहुत ही ज्यादा कहीं ना कहीं एक डिफिकल्ट फेज हो जाता है वो फॉर स्टूडेंट टू गेट आउट ऑफ. सो इसलिए एज काउंसलर्स वी वुड सजेस्ट दैट आप खुद के लिए कहीं ना कहीं एक पॉजिटिव एटमॉस्फेयर क्रिएट करो जहाँ पे पेरेंट्स का भी बहुत बड़ा रोल होता है. सर बोल रहे थे कि सर गिव्स अ लॉट ऑफ टाइम टू हिज सन, हिज फैमिली, एंड इट्स वेरी इंपॉर्टेंट. विदाउट दैट आपका बच्चा कंफर्टेबली फील नहीं करेगा आपके साथ बातें शेयर करना. सो एज काउंसलर्स हम उनके साथ भी बात करते हैं, पेरेंट्स के साथ भी बात करना इंपॉर्टेंट समझते हैं, जहाँ पे ऑल ऑफ अस सिट एंड हैव ओपन कम्युनिकेशन. कहीं ना कहीं एक क्लियर सोल्यूशन ये भी हो सकता है फॉर पीपल हु आर डिसअपॉइंटेड, स्टूडेंट्स जो डिसअपॉइंटमेंट बहुत ज्यादा फेस करते हैं उनके लाइफ में, कि आप शॉर्ट टर्म गोल सेट करो. कंसिस्टेंसी भी बहुत बड़ा रोल प्ले करता है, पर अगर आप खुद में बिलीव नहीं करोगे तो कोई पॉइंट नहीं है. That is the whole point of counselor, to help you be aware of yourself and then take it forward. So as counselors मेरा यही एक पर्सपेक्टिव रहेगा. अभी आपने जो बोला कि पेरेंट्स की जो रोल, वही क्वेश्चन में सर के पास आ रही थी की जो आपने थोडं मेन्शन किया की आई वडिलांची सपोर्ट सिस्टम ही खूप महत्वाची असते, कारण की घराचं वातावरण, एन्व्हायरमेंट कसं असतं त्या दरम्यान त्याच्यावरही मुलांचं बरंच यश थोडंफार अवलंबून असतं. त्यांच्या स्वतःच्या मेहनती त्याच्याशिवाय हेही गोष्टी महत्वाच्या असतात. तर काय सांगाल तुम्ही पालकांना? तर मी नेहमी सांगत असतो की देर इज समथिंग कॉल्ड एज EQ. पण IQ हा नेहमी शब्द बोलत असतो, IQ. माझ्या लेकराचा एवढा IQ आहे, एवढा हुशार आहे, वगैरे वगैरे वगैरे. इंटेलेक्च्युअल क्वेश्चन त्याच्यावरती खूप चर्चा होते, त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. आय डू ॲग्री, त्यात काही शंका नाही. एकाला एक पाठी आहे, कोणाला खूप वेळ वाचावं लागतं. दॅट इज कॉल्ड एज IQ हा इम्प्रूव्ह करता येतो, नेहमी करता येतो. मी सांगत असतो तुम्ही कष्टाने पण IQ इम्प्रूव्ह करू शकता. म्हणजे मी सांगतो की मी एकदमच मराठी मीडियमचा मुलगा, कमी येणारा मुलगा, मला खूप वाचावं लागतं, पण जगातले सगळ्यात उंच डिग्री मी घेऊ शकलो, IQ इम्प्रूव्ह करू शकलो. आता मी जगात लोकांना शिकवतो. पण हा जो विषय चालला होता की आता आईवडिलांशी कॉन्टॅक्टमध्ये राहणं, त्यांच्याशी बॉन्ड तयार करणं, तर त्याला EQ असं म्हणतात. दॅट इज इमोशनल क्वोशंट. हा इमोशनल क्वोशंट आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट मॅटर करतो. कसा मॅटर करतो माहिती आहे का? की जसं आता बघा की आपल्या लेकरांशी तुम्ही साध्या साध्या गोष्टी मी सांगत राहतो. एकदा जेवण करा, खूप सोपं काम. एकदा जेवा लेकरांबरोबर, राईट. जेवण झाल्यानंतर 5 मिनिटात तो काय बोलतो ते ऐका. तुम्हीच बोलायला पाहिजे असं नाहीये. लिसन टू हिम, लिसन टू हर, राईट. त्यांच्या अडचणी सांगतील, कधी जोक्स करतील, कधी काहीतरी घरातलं शेअर करतील, पण ऐका. व्हॉट एव्हर दे वॉन्ट टू शेअर. तुम्हीच फक्त लेकरांनी ऐकतच राहून तुम्हीच सांगावं असं नाहीये. लिसन टू दॅम. त्याचं ऐकून अनालाइज करा की आपल्या लेकराला काय म्हणायचंय. त्यांचे स्वतःचे प्रॉब्लेम मग हळूहळू ते सांगायला सुरू करतील. आता मला सांगा, मी बाप आहे, मी म्हणतोय, हे बघ, तुला मी ट्युशन लावून दिली, तुला मी गाडी घेऊन दिली, तुला ही सगळी फॅसिलिटी दिल्या आणि तुला एवढे मार्क पडले पाहिजे, मला बाकीचं काही माहित नाही. दिस इज नॉट बाप, दिस इज नॉट माय. ह्याला मी बाप माय म्हणत नाही. दे आर नॉट पॅरेंट्स. ओके, तुम्ही हे असं डिक्टेटरशिप नाही लेकरांशी करायची. यू ट्राय टू अंडरस्टँड. त्यांचं पोटेन्शियल समजून घ्या, त्यांना समजून घ्या, त्यांच्या अडचणी समजून घ्या. ओके, ऑफकोर्स बाप माय म्हणून रागवा त्यांना, बिलकुल रागवा. कारण आई वडिलांचं रागवणं हे चुकीचं नसतं. कुठली आई आणि वडील जेव्हा मुलाला रागवतात, मुलीला रागवतात, तेव्हा त्यांच्या भवितव्यासाठी रागवतात. दे आर एक्सपेक्टिंग की माझ्या लेकरांनी पण चांगलं घडावं. हे तर चुकतं, म्हणून रागवतात. त्याच्यावर चुकीचं काहीच नाहीये. म्हणजे आई वडिलांनी अगदीच लेकरांना रागवून असं म्हणणारा मी बाप नाहीये. 100% चुकलं तिथं रागवायला पाहिजे. नाही रागवलं तर तुम्ही चुकताय. ओके, त्यांना समजून सांगा की काय काय चुकलं, कसं चुकलं. पण एक बॉन्ड निर्माण करा. रागवलेलं पण लेकरांना वाईट वाटू नये असा एक बॉन्ड आपला निर्माण करता आला पाहिजे. तो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो बॉन्ड तयार करण्यासाठी फार काही लागत नाहीये. घरी जेव्हा आपले लेकरं येतात तेव्हा टीव्ही बघण्यापेक्षा लेकरांशी बोला. काय प्रॉब्लेम आहे बघा, 24 वर्ष झालं माझ्या घरात टीव्ही नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. कायच आहे, मी लेकरांशी बोलतो, आई वडिलांशी बोलतो, बायकोशी बोलतो, गप्पा मारतो, घरात धिंगाणा करतो. म्हणजे नथिंग लाईक दॅट. म्हणजे यू रिअली एन्जॉय. मग काय होतं ना, या सिच्युएशन मध्ये काय करतात की लेकर ओपन अप होतात, त्यांच्या अडचणी सांगतात आणि एक बॉन्ड तयार होतो. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा बॉन्ड शब्द का म्हणतो मी कारण सांगणार आहे. मला सांगा आता की जेव्हा आपला लेकराशी बॉन्ड तयार होतो, कसा बॉन्ड तयार करायचा? दररोज एकदा लेकराला घट्ट पकडायचं, एकदा घट्ट पकडायचं. पकडा तर बघा, मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या माईला असं घट्ट पकडायचं, खूप भारी वाटतं. ते फिलिंगच खूप वेगळे आहे. असं एकदा दररोज एकदा घट्ट पकडायचं, ते तिची फिलिंग आहे ना. तुम्ही एकदा पकडून बघा लेकरांना मी सांगतो, सगळ्या लेकरांना पण सांगतो, एकदा लेकरा आईवडिलांच्या पाया पडा. तुम्ही दूर आहेत ना, घरापासून दूर आहेत, दररोज सकाळचा एकदा फोन करायचा. मी माझ्या आईला सोडून परदेशात जरी गेलो, सकाळचा फोन करूनच मी पुढचा प्रवास करायचो. ओके, ती जेव्हा सोबत नसायची, तिला फोन केल्याची मी ऑपरेशन कधी आयुष्यात सुरू नाही केले, कधीच नाही. तिला एक फोन, त्याच्यानंतर सर्जरी सुरू करायची, माहित नाही. पण ते जे फिलिंग आहे, 2 शब्द आईचे ऐकायचे, 2 शब्द वडिलांचे ऐकायचे आणि कमाल लागायचे, त्याला बॉन्ड म्हणतात. तो आपोआप तयार होत नाही, त्याला थोडेसे कष्ट लागतात सुरुवातीला, पुन्हा आपोआप तो रन होत राहतो. मी काय सांगत होतो, सोबत जेवण करा, त्यांना काहीतरी चांगलं बोला, त्यांचं ऐकत राहा, अनालाइज करा.
आणि एकदा लेकराला घट्ट गळ्या पडा. जेव्हा जेव्हा लेकराला तुम्ही भेटायला पकडा आणि लेकराला तुम्हाला समजूच्या पाया पडा एकदा बघा. तर मला वाटतं की डॉक्टर विठ्ठल लहानेंना जे आज यश आहे ना, ते माझ्या आई वडिलांच्या पायांनी दिलेलं मला यश आहे आणि मला त्यात सार्थ अभिमान आहे. मला खूप छान वाटायला लागतं. डू दॅट. त्याच्या पुढे सांगतो तुम्ही बॉन्ड तयार होतो. कसा बॉन्ड तयार होतो? कुठं पण भेटलं ना तर त्या लेकरांना अशी फिलिंग येऊन जाते की आपल्याला काहीही आयुष्यात झालं तर आपल्या एवढे आपल्यासोबत आहेत. ही जी फिलिंग जेव्हा लेकराच्या मनात तयार होते ना, तेव्हा लेकरं कधीच टोकाचे वाईट निर्णय घेत नाहीत. मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो. कारण ना त्यांच्या मनात एक फिलिंग असते, बॉस आपण असं केलं चुकीचं तर आपल्या आईवडिलांना काय वाटेल. हे काय वाटेल ह्याला बॉन्ड असं म्हणतात. त्याला इक्यू असं म्हणतात. त्याला इमोशनल क्वेश्चन असं म्हणतात. हा क्वेश्चन 100% आला पाहिजे. 100, 97%, 98% नाही. हा क्वेश्चन त्या लेकरामध्ये 100% जागृत केला पाहिजे. आणि जागृत करणं काहीच अवघड नाहीये. जगातलं सगळ्यात सोपं काम आहे. जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा त्यांना भेटा. ओके, तुम्ही दूर राहता, रविवारी या, शनिवारी या, त्यांना एक भेटा, त्यांना हक करा. ओके, त्यांच्या गळ्या पडा, त्यांच्या अडचणी समजून घ्या. त्यांना पुन्हा सांगा कधी मार्क कमी पडले तर त्यांना म्हणणं कशी कमी पडले म्हणू नका. अरे जाऊ दे ना, पडत असतात कमी, काय फरक पडतो असा, इतक्या मोठी गोष्ट आहे जगात, काय तुला एकटरच कमी पडलेत का, एवढ्या सगळ्या लेकरांना कमी पडलेत, पुन्हा अभ्यास कर, काय फरक पडतो, पडू दे मार्क कमी, मी आहे तुझ्यासोबत. तर ही जी बॉन्डिंग आहे ना, हे जे बोलणं आहे ना, हे बोलणंच एक बॉन्ड असतं. ओके ना, हा बॉन्ड आहे ना, बघा तुम्ही पण, तुम्हाला सांगतो पालक म्हणून सांगतो, असं आहे की तुमच्या आयुष्यात तुम्ही सगळ्याच गोष्टीमध्ये पास झाला होता नाही ना. ओके, फक्त फरक काय, आपल्याला अनुभव आहे त्यांना अनुभव नाहीये. मग आपला अनुभव पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र करून त्याला शेअर करा ना. फक्त असं कसं अपेक्षा करायची की त्याने असंच केलं पाहिजे, ते का रोबोट थोडंच आहे, ह्युमन बिंग आहे. तर ह्युमन आहे ते लेकरू, त्याला भावना आहे, त्याला इमोशन्स आहेत. हे जर आपल्याला समजता आलं ना पालकांना, खूप बरं वाटायला लागतं. आणि मग कसं माहितीये का, लेकरांना आहे ना, लेकरांना इनडायरेक्ट तुम्ही सांगत राहायचं असतं. बघा आमच्या लेकरामध्ये पण आम्ही इनडायरेक्ट शक्ती निर्माण केली. माझ्या लेकरांनी मला सांगितलं 10वी झाल्यानंतर, पप्पा तुमच्या लग्नाने मी शाहूला ऍडमिशन घेणार नाहीये, माझ्या स्वतःच्या मेरिटने घेणार आहे, तुमच्या लग्नाने कुणाला त्याच्यात देऊन टाका. पण ही शक्ती जर मी निर्माण केली, ह्याला पालक असं म्हणतात. ओके, आम्ही एकच निर्माण केलं की कष्टाने, इमानदारीने आणि प्रामाणिकपणे जे मिळतं ते चिरकाळ टिकतं. एवढी एकच गोष्ट आई वडिलांनी मिळून आमच्या जो डोक्यात घातली. म्हणजे कसं की पद्मश्री डॉक्टर तात्याराव लांडेंनी कष्ट केले, विठ्ठल लहाने कष्ट करतोय, जे त्यांनी मिळवलं कष्टाने मिळवलं, ह्या गोष्टी माझे मायत बाप माझ्या लेकराला सांगायचे. तो एक तयार झाला. तो म्हणाला, पप्पा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेणार, बेस्ट मधल्या बेस्ट, तुमच्या पैशाने कुठल्याच प्रायव्हेटला जाणार नाही. म्हणजे ही शक्ती लेकरावर निर्माण झाली. ही प्रोडेट. मला पॉईंट सांगायचा आहे ना, की लेकरांना बोलताना इनडायरेक्ट गोष्टी बोलायच्या असतात, डायरेक्ट गोष्टी बोलायची गरज नसते. इनडायरेक्ट बोलायचं असतं, इनडायरेक्ट सांगायचं असतं. खूप प्रत्येक वेळा अगदी 1 to 1 अगदी तोडफोड चिरफाड नाही करायची असते. बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात, त्यांना कळत नाहीत. त्यांनी जरी चिरफाड केली लेकरांनी तर आपण नसते करायची. म्हणून तुम्ही जेव्हा स्वतःला कॉन्सिल करून लेकरांना बोलताना त्यांना एक बॉन्ड तयार होतो. आणि मी तुम्हाला सांगतो ना, हा बॉन्ड खूप चांगला आहे. मुलांना पण तुम्हाला सांगतो, लेकरांना तुम्हाला भलेही तुमच्या एवढे रागवत असतील, तुम्हाला ते भलेही तुमच्या तोंडावर तुम्हाला मोठ्याने रागवत असतील, पण तुम्हाला रागवून झाल्यास त्यांनाही वाईट, तर चांगलं वाटत नाही, त्यांनाही वाईट वाटते, घरी रडत असलेले असतात. हे तुम्हालाही सांगतो. म्हणजे भलेही कुठल्या आईवडिलांना ह्या गोष्टी त्या मिनिटाला कंट्रोल होत नसतील, ते मोठ्याने बोलत असतील, पण त्याचा तुम्ही गैरअर्थ कधीच घेऊ नका. त्यांच्या रागवण्यामध्ये, त्यांच्या भांडण्यामध्ये, त्यांच्या काहीतरी म्हणण्यामध्ये खूप मोठा तुमच्यासाठी सपोर्टिव्ह पॉईंट आहे, निगेटिव्ह पॉईंट नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणजे बघा, आता मी 49 वर्षाचा होतो, 49 वर्षाचा मी होतो, माझा बाप 54 वर्षाचे होते. आणि मी दररोज पहाटे 4:45ला उठतो. त्या दिवशी उठलो नाही, कारण मी रात्रभर ऑपरेशन करत होतो. आणि सकाळी मग ते आमच्या अण्णा, माझ्या समोर त्यांची बेडरूम आहे, माझ्या बेडरूमच्या समोर अण्णा उठलेत. अण्णांना घड्याळ कळत नाही, घड्याळाकडे असे बघतात. म्हातारे म्हणजे माझ्या आईला म्हातारे म्हणायचे. किती वाजलेत का म्हातारे? जाऊ द्या माय, लेकरू झोपला असेल. नाही, किती वाजले का म्हातारे? माईला 10 वेळा. माईला घड्याळ कळत नाही, ती मोजतात घड्याळ. इकडे काटा गेला, इकडे गेला म्हणजे 5 वाजले, आता इकडे गेला म्हणजे 6 वाजले, असं ते अंदाज त्यांना मांडता येतो. आणि मग ते शेवटी प्रकाश पडला सगळीकडे. त्यांच्याच रूम मध्ये सगळ्यात पहिला लाईट येतो, तिकडून सूर्य येतो. अण्णांची रूम पूर्वेला आहे. आणि बापरे, सूर्य उगव म्हणजे ते म्हणाले आता इटली आणखी उठला नाही. बाप एकदम परेशान आले. दरवाजा माझा खटखटायला लागला. 49 वर्ष वय माझा, अण्णा 54 वर्षाचा. दरवाजा खटखटायला माझा असाही दरवाजा म्हणजे ते वाचतो, सोडून दिला, झोपत होतो. दरवाजा खटखटत बंदच होईना. का म्हणून उठलो तर अण्णा दरवाजाला होते. अण्णा म्हणलं, का हो, काय झालं? अरे काय झालं म्हणे, अण्णा जे चिडले माझ्यावर माहिती का, कासराभर दिवस वर आला. हा शब्द तुम्हाला कळणार नाही, हा जरा गावरान शब्द आहे. कासराभर म्हणजे खेड्यापाड्यामध्ये बैलांना बांधायला एक दोरी असते, त्याला कासरा असं म्हणतात. कासराभर दिवस वर आला म्हणे, तू झोपला म्हणे, उठ जा म्हणे खाली, ऑपरेशन करायला. किती लोक वाट बघत असतील. आणि अण्णांनी इतक्या तिथून पुढे शिव्या घातल्या, मी सांगू शकत नाही तुम्हाला. इथं तेवढ्या शिव्या अण्णांनी मला दिल्या, तुम्हाला सांगतो. बघा तेव्हा राईट. पण तुम्हाला सांगू का, मी त्या सुद्धा मिनिटाला मी अण्णांना काहीच म्हणालो नाही, एक शब्द सुद्धा. मी आता झोपलो होतो म्हणालो नाही, तुम्ही का उठलात म्हणालो नाही, कारण ते वडील आहेत. आणि जे काय अण्णा बोलले, जे काय अण्णांनी मला झापलं, ज्या शिव्या घातल्या, हे माझ्या कल्याणासाठी घातल्या. मी अण्णांना काही न म्हणता मी ऑपरेशन थिएटरमध्ये आलो. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर एक बेड आहे, त्या बेडवर झोपलो. जेव्हा ऑपरेशन करायचं तेव्हाच केले.
पण मला पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे की या वयात सुद्धा मी वडिलांना एकाही शब्दाने निगेटिव्ह नाही घेतलं. त्याच्यामुळे आई वडील जेव्हा रागावतात निगेटिव्ह घेऊ नका. आणि आई वडिलांना पण मला तुम्हाला सांगायचं ना की नेहमी 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 कंपॅरिझन करताना विचार करून करा. उगीच कंपेअर करू नका. काय असतं असं काहीच नाही. त्या फील्डमध्ये दुसऱ्या पण फील्डमध्ये आपले लेकरं मोठे होतील, दुसऱ्या पण फील्डमध्ये मोठे जातील. अगदी तसंच घडलं पाहिजे. एक म्हणजे एक अधिक एक म्हणजे दोन असं कधी विचार करायची गरज नाही. असं करू नका. लेकरांना सपोर्ट करा. त्यांना जेव्हा चांगलं काय घडतं, आमचं असं होतं ना की त्याला वर्गात चांगले मार्क प्रसादला मिळाले की आमची टूर असायची, त्याला काहीतरी प्रेझेंट असायचं, खूप छान वाटायचं आम्हाला. आणि त्यासाठी तू असा वेळा असायचा की आता मी एवढे मार्क घेऊन येणार आहे. ओके, चांगलं केलं तर कौतुक करा. आणि वाईट झालं, कमी मार्क पडले म्हणजे लगेच झापा असं नाहीये. त्याची काउन्सिलिंग करा, त्यांना समजून सांगा, त्यांना समजून घ्या. म्हणजे लेकरांना बॉन्ड तयार होतो. हा बॉन्ड तुम्हाला लेकरांना सांगतो मी की सगळं जग जर तुमच्या विरोधात गेलं, सगळं जग तुम्हाला त्यांनी बोर मारलं सगळ्या जगाने, तर तुमचे आई वडील तुमच्या पाठीमागे भिंतीसारखे उभे असतील. तुम्हाला बॉन्ड पेपर लिहून देतो. भलेही तुम्हाला चिडत असतील, भलेही तुम्हाला रागवत असतील, पण तुमच्या अडचणीमध्ये आई वडील तुमच्या पाठीमागे असतील. पण आई वडिलांना मला सल्ला आहे की तुम्ही लेकरांना समजून घ्या आणि त्यांच्याबरोबर लेकरांनीही पण बॉन्ड तयार करावा आणि आई वडिलांनी पण बॉन्ड तयार करावा. म्हणजे त्यांचं आयुष्य सुरळीत होतं. खूप छान बोलला डॉक्टर. ही जी बॉन्डिंग आहे ती खरंच प्रत्येक ठिकाणी आपल्याला नाही बघायला मिळत आणि नक्कीच यापासून प्रेरणा घेतीलच सगळे. मानसी, तुला पुढे असं विचारायचं है कि नीट और जेई की प्रिपरेशन होती बहुत मुश्किल होती है और कहीं कहीं छात्र इस स्टडी के लिए एक टाइम टेबल जरूर बनाते हैं पर सभी वो फॉलो नहीं कर पाते. तो क्या आप टिप्स देंगे कि जो वो कर पाएंगे? सबसे पहले तो सर जो आप बता रहे थे पेरेंट्स के बारे में, इट्स वेरी ट्रू कि सेफ स्पेस एक क्रिएट करना बहुत जरूरी है जो ओपन कम्युनिकेशन से एंड कंसिस्टेंट कम्युनिकेशन से होगा. बॉन्ड जो क्रिएट होता है वो कहीं ना कहीं हम बात करते हैं. पेरेंट्स आर देयर फॉर द स्टूडेंट्स और फॉर देयर ओन किड्स. तो एक सेफ स्पेस क्रिएट होगी और बच्चे और खुल के बात कर पाएंगे अपने पेरेंट्स के साथ. गलती भी कर देंगे तो, पर कभी कभी क्या होता है, प्रॉब्लम गलती करने में नहीं होती, वो गलती छुपाने में ज्यादा बड़ी प्रॉब्लम हो जाती है. एज पेरेंट्स आप लोग अवेलेबल रहेंगे इमोशनली तो वो बच्चे नहीं छुपाएंगे वो कन्वर्सेशन, वो आपके साथ फ्रीली उस चीज पे बात कर पाएंगे. सो दिस इज ऑल्सो वेरी इंपॉर्टेंट. एंड आपने बहुत अच्छे से हमको अभी गाइड किया कि पेरेंट्स और स्टूडेंट्स, पेरेंट और बच्चे, उनका जो रिलेशनशिप है वो कैसा होना चाहिए और वो बहुत ज्यादा जरूरी है. नॉट जस्ट जेई और नीट एस्पिरेंट्स के लिए बट फॉर एवरी पर्सन टू बी कनेक्टेड टू योर रूट्स दैट आर योर पेरेंट्स. और जो आप पूछ रहे थे टाइम टेबल और जो स्केड्यूल है उसके बारे में मैं ये बोलना चाहूंगी कि आई थिंक हम सब ने ही टाइम टेबल बनाया हुआ है, हम सब ने रूटीन बनाया हुआ है और मैंने तो बहुत बार फॉलो नहीं किया है. सर आप बहुत ज्यादा डेडिकेटेड साउंड कर रहे हो तो आई एम अज्यूमिंग आपने फॉलो किया है. करना पड़ा क्योंकि मैं इतना क्लेवर बच्चा नहीं था, मेरा इतना बड़ा IQ नहीं था, मुझे बहुत बार पढ़ना पड़ता था इसलिए. जैसे मैं बता रही थी कि टाइम टेबल सबने बनाया और हर एक इंसान सक्सेसफुली वो कंसिस्टेंटली फॉलो नहीं कर पाता है. कोई करता है, पर जो नहीं कर पाते उनके लिए मेरा सजेशन ये रहेगा कि कीप 5 थिंग्स इन माइंड. प्रायोरिटाइज. सबसे पहले तो आपकी प्रायोरिटीज क्लियर करो और फिर प्रायोरिटाइज करना सीखो. टाइम ब्लॉकिंग और उसके साथ ब्रेक्स लेना. जैसे फॉर एग्जाम्पल बहुत बार क्या होता है ना, हम बहुत ओवरवेल्म हो जाते हैं कि मुझे ये भी करना है वो भी करना है. डेडिकेट अ टाइम फॉर ईच टास्क इन योर डे और उस हिसाब से आप मूव करो और खुद को ब्रेक्स भी दो. बहुत बार मैं सुनती हूँ बच्चे बहुत ज्यादा ग्लोरीफाई करते हैं इस चीज को कि मैं आराम नहीं करता हूँ, मैं 20-20 घंटे पढ़ाई करता हूँ, और ये कल्चर बहुत ज्यादा गलत है. मुझे लगता है कि रेस्ट करना बहुत ज्यादा स्मार्ट है क्योंकि लॉन्गर रन में आप बर्नआउट नहीं होगे. आपका जो टास्क है वो कंसिस्टेंटली फॉलो कर पाओगे. थर्ड पॉइंट विल बी और थर्ड टिप विल बी की बैलेंस एंड फ्लेक्सिबिलिटी. तो जैसे क्वेश्चन भी था की शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे खूप गरजेचं आहे, बरोबर. तर फिटनेस बहुत ज्यादा इंपॉर्टंट है. आप बता रहे थे 30 मिनट्स, तो डेफिनेटली बी इट बैडमिंटन खेलो फ्रेंड्स के साथ, वॉक करो, जो भी करना है करो, बट हैव सम सॉर्ट ऑफ फिजिकल एक्टिविटी सो दैट आप बर्नआउट ना हो जाओ. आपका जो रूटीन है वो सिर्फ पढ़ाई से भरा हुआ नहीं होना चाहिए. आई विल नॉट एलैबोरेट ऑन दैट, सर ने ऑलरेडी बोला उस चीज पे, पर बैलेंस बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है. और फ्लेक्सिबिलिटी इस चीज में कि अगर आपने डिसाइड किया है कि ये 1 घंटा पढ़ोगे और ड्यू टू सम इशू वो नहीं हो पाता है, डोंट बीट योरसेल्फ अप फॉर इट. खुद को उस चीज में गिल्टी मत फील करो, बार बार उस चीज के बारे में खुद को ब्लेम मत करो. मूव दैट स्केड्यूल टू नेक्स्ट 1 आवर. 24 आवर्स है हमारे पास, हम ये कर सकते हैं. और फोर्थ टिप विल बी कंसिस्टेंसी. अगर आप ये पहले के 3 टिप्स फॉलो करोगे तो कंसिस्टेंसी हो जाएगी. और आपका पर्पस अगर है तो कंसिस्टेंसी डेफिनेटली होगी. फिफ्थ टिप विल बी कि सेल्फ अवेयरनेस और रिव्यू करो, एनालाइज करो कि जो मैंने रूटीन बनाया है
वो मेरे लिए कितना वर्कआउट हो रहा है, उससे मैं टेस्ट में कैसे परफॉर्म कर पा रहा हूँ या कर पा रही हूँ, मैं कितना कंसिस्टेंटली वो कर पा रही हूँ, और एट द सेम टाइम मैं मेंटली भी स्टेबल फील कर रही हूँ या कर रहा हूँ, ये बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है। सर आई थिंक आपने डोपामीन के बारे में, सेरोटोनिन के बारे में, हैप्पी हार्मोन्स के बारे में आप बात कर रहे थे, तो वाइल टेकिंग अ ब्रेक दिस टिप इज वेरी इंपॉर्टेंट कि हम ना 5 मिनट फोन यूज कर लेंगे, ये सोचते हैं, हम सोचते हैं कि 10 मिनट चलो मैं यूट्यूब देखता हूँ, मोटिवेशनल वीडियोस भी होते हैं कभी कभी, कॉमेडी स्टैंड अप कॉमेडी वगैरह हो सकता है, या बस ऐसे ही डिस्ट्रैक्ट हो जाते हैं, पीएस, गेमिंग, वीडियो गेम्स एंड ऑल ऑफ दैट। पर ये रियल डोपामीन या रियल सेरोटोनिन नहीं है। रियल सेरोटोनिन, रियल डोपामीन बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है, दैट इज फिजिकल एक्टिविटी, जैसे सर बता रहे थे, अपने ग्रैंड पेरेंट्स, दादा दादी के साथ बैठ के बातें करो, कहीं ना कहीं फैमिली टाइम भी रियल डोपामीन रिलीज करता है, रियल सेरोटोनिन सिक्रीट करता है। तो ये बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है कि ब्रेक के नाम पे आप डोंट डू एनीथिंग, चूज पॉजिटिव, चूज रियल सोर्सेज ऑफ हैप्पीनेस फॉर योरसेल्फ, वो आपको और ज्यादा लॉन्गर रन में हेल्प करेंगे। सो दिस विल बी माय एडवाइस फॉर ऑल द जेईई नीट एस्पिरेंट्स, या जो भी कॉम्पिटिटिव एग्जाम्स के लिए कोई रूटीन बना रहे, खुद को ज्यादा ओवर कॉम्प्लिकेटेड रूटीन में बांध के मत लो, कीप इट सिंपल, कीप इट लाइट, बट देन स्टिक टू इट, दिस इज वेरी इंपॉर्टेंट। सर ने पहले कहा कि रेस्ट वाइल रन अ माइल, यानी खुद को टाइम भी दो और ऍट द सेम टाइम आप प्रॉपर टाइम मॅनेजमेंट करके पढ़ाई भी करो. आणि खरंच सरांचं जर एकंदरीतच जेवढं इतक्या वेळात त्यांनी जे सांगितलं अगदी भारावून गेल्यासारखं झालंय. आणि म्हणतो ना की परिश्रमाशिवाय प्रारब्ध हे पांगळं असतं, तुम्हाला मेहनतीला पर्याय नाही. आणि एवढ्या याच्यात तुम्ही समाजोपयोगी कार्य करतायत तर ते एक वेगळ्याच उंचीवरती गोष्ट जाते. त्या प्रश्नाकडेच मी वळते की सर, गरिबांसाठी शस्त्रक्रिया सारख्या ज्या महागड्या उपचारांना तुम्ही सुलभ करून अनेकांचं जीवन बदललं आहे, तर समाजासाठीच असं काही सकारात्मक योगदान करण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना किंवा पुढच्या पिढीला कशा प्रकारे आणखी प्रेरित कराल, काय सांगाल, काय मार्गदर्शन द्याल? कसं असतं माहिती आहे का, याला एक माइंडसेट असं म्हणतात. जसं मॅडम म्हणाल्या, मी मुंबईमध्ये MCH मास्टर ऑफ चिरुर्गी ह्याचं डिग्रीचं नाव आहे, जे की मेडिकल सायन्समध्ये हायएस्ट डिग्री आहे. MBBS झाल्यानंतर MS करून पुढे MCH करावं लागतं. मी बोलत होतो की त्याला 15 वर्ष लागतं 12वी नंतर. ते करत असताना ना, प्लास्टिक सर्जन म्हणजे कसं की खूप श्रीमंत लोकांचे ऑपरेशन करणारा डॉक्टर. म्हणजे माझ्या बॉसकडे सगळ्या हिरो हिरोईन यायच्या, सगळ्या हिरो, म्हणजे अशी एक पण हिरो आणि हिरोईन नाही जी की आमच्या बॉसकडे आली नाही त्या काळामध्ये. म्हणजे 1997ला माझ्या बॉसकडे होतो. तेव्हा आमचं एकच काम की हे लोक आल्यानंतर ते अशी कधी टीव्हीवर बघायला मिळायचे, असे बघायला बॉसकडे मिळायचे. तर मला एक प्रश्न पडला, बॉसने एक सर्जरी केली होती, नाकाची सर्जरी केली होती बॉसने एका हिरोईनची. आणि ते काय माझा बॉस माझ्यावर खूप प्रेम करायचा, डॉक्टर बमन डावार सरांचं नाव आहे. काय माहित नाही वडिलांसारखं वडिलांनी कसं प्रेम करावं समज, ते सर माझ्यावर प्रेम करायचे. त्याचं एक बिल आणायला मला पाठवलं. म्हणजे त्या म्हणजे तुम्ही चेक, तेव्हा चेक आता काय बँक ट्रान्सफर होत नव्हतं, चेक घेऊन या असं म्हणाले. सर मी गेलो, पेशंटलाही पाहिलं आणि ते चेक आणायला गेलो, तर तो चेक मला 12 लाख रुपयाचा चेक होता. मला कळेना. मी जाऊन त्या अकाउंटंटला विचारलं की किती ऑपरेशनचा चेक आहे? म्हणजे एकाच ऑपरेशनचा चेक आहे. ऑपरेशन 12 लाख रुपये, माझ्याकडे 12 रुपये नाही. मग असं मला इतकं परेशान झालो. निघून गुपचूप बॉसला दिला. त्याच्यानंतर ते नाकाच्या सर्जरीला मी सांगितलं बॉसला, मी येणारच नाही. बॉस म्हणे, वाय विठ्ठल, व्हेर इज अ प्रॉब्लेम? म्हणलं माहित नाही सर, पण मी 12 लाख रुपयाचं ऑपरेशन करायचं कसं, हा खूप मोठा प्रश्न आहे माझा. म्हणजे काय झालं, व्हॉट इज अ प्रॉब्लेम? सर म्हणलं आमच्याकडे 12 रुपये नाही. तो म्हणजे बघ, माझ्या जिथं शिकत होतो ना, तिथून गावाकडे जाण्यासाठी 8.5 रुपये तिकीट होतं. तर 8.5 रुपये तिकिटासाठी आम्ही वर्ष गावाकडे जात नव्हतो, अशा घराचा मी. आणि 12 लाख रुपयाची सर्जरी करायची कशी? हा मोठा म्हणून म्हटलं आपण नाही काय सर्जरी करणार सर, असं वगैरे चालायचं. पण बॉस घेऊन जायचं वगैरे वगैरे. मग ते सगळं झाल्यानंतर मी जेव्हा प्लास्टिक सर्जन झालो, मी काय विचार केला की माझा बॉस मुंबईमध्ये सर्जरी करतो, पैसे घेतो वगैरे, ठीक आहे, पण मला ती पण सर्जरी येते. समजा 20 पैसे कमी घेतले तर ही सर्जरी कमी पैशात होऊ शकते ना? होऊ शकते, नाही होऊ शकते? मला विचारलं, स्वतःला विचारलेला प्रश्न. होऊ शकते, चला मग आपण लातूरला जाऊ. आणि लातूरला दुसरं कारण होतं ना की मी आईवडिलांचा खूप प्यारा माणूस आहे. मला माहित नाही, पण त्यांना सोडून मला राहायचंच नव्हतं काय जागा झाला तरी. माझी बायको माझ्या आईवडिलांची सख्खी मैत्री नाही, अशी मैत्री जगात कुठलीच सून आणि सासू सासऱ्यातलं नातं आहे ना, हे सोन अक्षरात लिहून ठेवणार नातं त्या तिघांचं आहे. तेव्हा ती म्हणाली की मायांना मुंबईत येत नाही, आपण जाऊ. ह्या 2 कारणांनी मी लातूरमध्ये आलो. आणि मी ठरवलं होतं की अगदी रस्त्यातल्या भिकाऱ्याने सुद्धा माझ्याकडे येऊन सल्ला तरी कमीत कमी घेतला पाहिजे आणि त्यांना फक्त पैशासाठी परत नाही गेलं पाहिजे. ओके, हा माझा एक मोठा होता. की मी 25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. आता येत्या मार्चमध्ये मला 25 वर्ष लातूरमध्ये पूर्ण होती. तर तुम्हाला सांगतो ना की तेव्हा एक असा मोठा घेऊन आलो होतो. माझ्या बॉसला मी म्हणालो होतो की सर, ही जी श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी आहे, मला गरीबापर्यंत घेऊन जायची. बॉसला ते पटत नव्हतं. बॉस मध्ये विठ्ठल काही वर्ष माझ्यासोबत राहा,
तुझं एक 50 वर्ष वय झालं की थोडे पैसे कमवून मग जा, तुझ्याकडे आज 1 रुपया नाहीये आणि मग तू गरीबाची प्लास्टिक सर्जरी, श्रीमंताची प्लास्टिक गरीबापर्यंत घेऊन जा वगैरे कर. पण आता हे जाऊ नकोस असं बॉस मला म्हणाला होता. बॉस म्हणलं म्हातारा झालं कोणी पण जातं, मला आत्ताच जायचं. आणि 29 वर्षाचं वय असताना मी लातूरमध्ये आलो. तुम्हाला सांगतो मी आणि तो मोठं मी सोडला नाही, बिलकुल नाही सोडला, की गरीब पेशंट आला तर तो फ्री झाला पाहिजे. मग ते ओठ फाटलेले, टाळू फाटलेले पेशंट माझ्याकडे यायचे. त्यांचं ऑपरेशन करायला आजही मुंबईमध्ये ओठाचं ऑपरेशन करायला 1.5 लाख रुपये खर्च येतो, टाळूचं ऑपरेशन करायला 2 लाख रुपये खर्च येतो आजही. ओके. आणि हे लोक माझ्याकडे यायचे आणि माझ्याकडे पैसे नसायचे, यांची फ्री काय सर्जरी करायचे. मग स्माइल ट्रेन एक ऑर्गनायझेशन मला भेटलं जे की हे ऑपरेशन करायला मदत करतं असं मला कळलं. मी त्याच्या मागे लागलो. ते अमेरिकेत लोक आहेत. अमेरिकेच्या माणसाचा मला फोन आला, व्हेर इज लातूर, व्हिच एअरलाईन वर्क्स इन लातूर, कुठलं विमानतळ आणि कसं यायचं, कुठलं एअरलाईन येतं. अरे म्हणून इथं ट्रेन नाही, 2000 मधली गोष्ट आहे. तर काय विषय नाही म्हटलं इथं असं. त्यांनी मला पुढचा प्रश्न विचारला की क्वालिफाईड प्लास्टिक सर्जन व्हॉट यू आर डुईंग इन लातूर. तुम्हाला काय करायचं, मी लातूरमध्ये काय करतोय, वाय, कुठे शिक्षण झालं, मुंबईत झालं, जे मध्ये शिकलो, आणि मग मुंबईत सोडून तुम्ही लातूरमध्ये काय करता. म्हणलं हे मला प्रश्न विचारू नका, मला हे पाहिजे, मला मदत करा असं. त्यातला एक माणूस, इंडियन माणूस त्या विषयात काम करत होता, तो इथे आला. त्यांनी मला पाहिलं, त्याने एकच म्हणलं, तू वेडा माणूस आहेस म्हणजे. म्हणलं मी वेडा शाळा माहित नाही, पण मला मदत करा. आणि आम्ही ते काम सुरू केलं. तुम्हाला सांगतो मी की ओठ फाटलेल्या, टाळू फाटलेल्या पेशंटच्या मी दररोज 2 ते 3 सर्जरी फ्री, दररोज. आता हे 3 डिसेंबरला म्हणजे गेल्या 3 डिसेंबरला, गेल्या 7 दिवसापूर्वी मला हे फ्री सर्जरी सुरू करून 20 वर्ष पूर्ण झाली. 20 वर्ष दररोज 2 ते 3 सर्जरी, 20 वर्ष सातत्यानं मी करतोय. 10,200 प्लस सर्जरी मी ह्या मोफत केल्यात. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोफत प्लास्टिक सर्जरी या विषयाच्या लहान हॉस्पिटल लातूरमध्ये होतात. हे रेकॉर्ड गेली 20 वर्ष माझ्या नावावर आहे, कोणीच तोडला नाही. ओके. आता पॉईंट काय सांगत होतो माहिती आहे का, ही माझा एक माइंडसेट होता. माझा माइंडसेट होता की गरीबातल्या गरीब लोकांना बेस्ट क्वालिटी, म्हणजे जी सर्जरी आपण करतो ते जगात कोणीच त्याला 1% पण नाव नाही ठेवलं पाहिजे अशी सर्जरी करायची. ते फ्री करा, किती पैसे घेऊन करा, हा एक माझा मोठा होता. मुलांना मुद्दाम मी सांगतोय. आणि आमच्याकडे कसं व्हायचं की नाकाच्या सर्जरीसाठी एखादी मुलगी यायची, तिचं लग्न जमत नाही, मुलं पसंत करत नाहीत, मग आई वडील येऊन रडायचे. मला वाईट वाटायचं, ही माझी मुलगी असते तर काय, ही माझी बहीण असते तर काय. आणि मग मी सुरू केलं. 1997ला ज्या सर्जरीला 12 लाख रुपये किंमत होती, आणि त्याची किती झाली असेल विचार करू शकत नाही तुम्ही. आणि मी ठरवलं की ही पण सर्जरी आपण करायची. आणि नाकाच्या सर्जरी पण आम्ही सुरू केल्या. फक्त सुरू केलं नाही, तुम्हाला सांगतो लेकरांनो की आता आपल्याकडे भारत देशातल्या सगळ्यात जास्त हायेस्ट नंबर ऑफ नाकाच्या प्लास्टिक सर्जरी लातूरमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये घडतात. आणि हे गेली 15 वर्ष रेकॉर्ड आपल्या नावावर आहे, कोणी तोडला नाही. 15 इयर्स मी रेकॉर्ड घेऊन चालतोय. आणि ही पण वर्ल्ड क्लास आपण सर्जरी करतोय. त्याची हाईट तुम्हाला सांगतो, हार्डली 3.5 तास सर्जरी चालते. त्याला बुलत नाही, ऑक्सिजन, ऑपरेशन थिएटर, नायट्रस ऑक्साईड, असिस्टंट, ज्यांना जे काही पैसे लागतात, औषध गोळ्या, तेवढे पैसे घेऊन मी सर्जरी करतोय. ह्याला कधी 1,20,000, कधी 1,40,000 मध्ये ही सर्जरी होते. आता त्याची किंमत विचारच करू शकत नाही तुम्ही. आणि म्हणजे मी म्हणालो 1997ला ज्याला 12 लाख रुपये लागतात, तर मी सांगणार पण नाही किंमत किती लागते ती. ही सर्जरी मी इथं करतोय. पण एवढं सगळं करून सुद्धा ना, असं नाही माझ्याकडे पैसे नाहीत, मला हे तुम्हाला सांगायचं. एवढं सगळं करून एकदम अफोर्डेबल, मला असं वाटतं की एक शब्द पेशंटला खोटं बोललं, 1 रुपया पेशंटकडनं जास्त करता की पाप लागेल, हे मला आयुष्यात कधीच करायचं नाही. आपलं नाव विठ्ठल ठेवलंय, असंच आयुष्यभर राहायचं. एवढं करून सुद्धा हॅव गॉट मनी. असं नाही की पैसे मिळत नाहीत, मिळतात. इमानदारीनं, प्रामाणिकपणाने जे काही मिळतं ना, त्यात मजा असते. भले माझ्याकडे खूप जास्त पैसे नसतील, पण जे लागतात ते पैसे आहेत आपल्याकडे, काहीच अडचण नाहीये. मला तुम्हाला सगळ्यांना पॉईंट सांगायचा आहे ना, की आपण जेव्हा एखाद्या विषयात मोठा माणूस होतो ना, आपण पण ह्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि ह्या समाजासाठी आपण पण काय केलं पाहिजे. भलेही त्याचं रेकग्निशन व्हावं की न व्हावं, न विचार करता आपल्या स्वतःसाठी पण काहीतरी समाजाचं कॉम्पोनंट लागतो आणि काम करायला पाहिजे. मी लोकांच्या फ्री सर्जरी करून देतो. आणि हे आत्ता जे बसून तुम्हाला बोलतोय ना, हे पण एक माझं सामाजिक दायित्व आहे. मला असं वाटतं की माझी एक सोशल रेस्पॉन्सिबिलिटी आहे की मला माझ्या आयुष्यामध्ये काही लोकांनी मदत केली, आता मी तुमच्या आयुष्यामध्ये मदत करावी. आणि म्हणून जेव्हा तुम्ही मोठे माणसं होता, मदत करा, द्यायचे हात बना, घ्यायचे नका बनू. आमच्याकडे एक पेशंट ऍडमिट झाला आणि त्याला कोणीच नव्हतं विचारायला. त्या पायाला खूप मोठी जखम होती. मग माझा एक मॅनेजर सांगायला, सर याला कोणीच नाही, मला ऍडमिट करून घे, सर्जरी करून. त्याला सर्जरी केली. आता त्याला खायला पण काय नाही आहे. तर आमची कॅन्टीन आहे, त्या कॅन्टीनवाला मला भाडा देतो. तर त्याला काय म्हटलं मी, ह्या पेशंटला खायला जेवायला द्यायचं, आणि ह्याचं जे काही महिन्याभराचं बिल होईल ना, ते आमच्या भाड्यातून कमी करून दे, मला काय मोठा फरक पडतो. बघा, म्हणजे हे सोपं आहे मला मॅनेज करणं ना, काहीच मला अडचणीचा विषय नाही. पण 2-3 दिवस झाल्यानंतर त्याला मी डब्बा देत होतो, सगळं देत होतो. 3 दिवसानंतर मला असा निरोप मिळाला की कॅन्टीन मधनं त्याला जेवण जात नाही. मॅनेजरला विचारलं, का जात नाही रे जेवण. तर एक 10 बेडचा माझा वार्ड आहे,
मॅनेजर म्हणला, सर हे जे बाकीचे 9 पेशंट आहेत ना, त्याने ठरवलं म्हणे की लहान सरांनी याचं ऑपरेशन मोफत करून दिलं, ह्याला खायला पण घालतायत, आपलं पण काम आहे बघा, आपलं पण काम आहे, ह्याला आपण जेवायला देऊ. आणि प्रत्येक ह्या 9 बेडचे पेशंट दररोज मी आज तुझा डब्बा, आज दुसरा डब्बा, 9 लोक त्याला डब्बे देत होते. माहित आहे, महिनाभर त्याने दिलं. मला तुम्हाला पॉईंट सांगायचा, एखादं चांगलं काम केलं ना, चांगले बाकीचे पण लोक त्याच्याकडे बघतात आणि चांगलं काम करतात. कारवा बंदा चला जात आहे मॅम, सर सिरियसली बनत म्हणून चांगलं काम करत जायचं. त्याचं फार असं त्याचा भाव नाही करायचा, आपला करायचं, आपल्या समाजासाठी करायचं, त्याच्याशी बोलायचं पण नाही. त्या पेशंटला डिस्चार्ज झाल्यास मी भेटत पण नाही, सुट्टी करून टाका म्हणतो, संपला विषय. मी केलं असं, मी एकदाही आयुष्यात मी 77,000 ऑपरेशन केलेत, पण कुणालाच नाही म्हटलं मी केलं. मला वाटतं की हे आपलं कर्तव्य, हे रिस्पॉन्सिबिलिटी आपण करायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा यशस्वी व्हाल, मोठे व्हाल ना, थोडं मागे बघा, आई वडिलाकडे सगळ्यात पहिलं बघा आणि पुन्हा समाजाकडे बघा. आई वडिलाकडे बघा ह्या शब्दाला खूप मोठा अर्थ आहे, कारण त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन तुमच्या आयुष्यात या जगात कुणाचंच नाही. मग त्यांच्याकडे बघा, प्रेमाने बघा. जेव्हा तुम्ही मोठे माणसं होतात ना, तेव्हा त्या आई वडिलांना खूप काय लागत नसतं, फक्त प्रेम लागत असतं. मी नेहमी सांगतो, आम्ही गरीब होतो, माझी माय फाटके गोडे घालायची, वडील पण फाटके धोती घालायची, राईट. आम्ही श्रीमंत झालो, फक्त मागाची धोती घातली, मागाची त्यांनी लुगड घातलं माझ्या माईनं, वेगळा फरक पडला. आम्ही गरीब असताना आम्ही बिना तेलाच्या भाज्या खायचो, आता आम्ही श्रीमंत झालो, आता उलट तेल खायचं नाहीये, तेल आहे आमच्याकडे. पण मला काय म्हणायचं, हा फरक पडत नाही. काय फरक पडतो? प्रेमाचा फरक पडतो. त्याच्यामुळे मोठं झाल्यानंतर मागे बघता आलं पाहिजे, आणि मागं बघाच. जी माणसं मागे बघतात ती माणसं जास्त मोठी होतात. खरंच केवळ नावातच नाही, कर्मातही देव आहे आपल्या. आणि तुम्ही जी सूत्र सांगितली त्याच्यावर खरं जीवनात अवलंब केला तर मला वाटतं इथं स्वर्ग आहे. प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या जीवनात त्यानुसार यशस्वी होतील, ही प्रेरणा मात्र नक्की मिळते आहे. आयुष्य जगताना म्हणजे आपण त्याहीपेक्षा आपण कसं जगावं हे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर तुम्ही आहात. इतकं विद्यार्थ्यांना तुम्ही खूप बहुमोल असं मार्गदर्शन केलं आहे. इतक्या व्यस्त शेड्यूलमधून तुम्ही आलात आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद मानसी, खूप खूप धन्यवाद. चला, अपटाऊन मेंटर्सचे सगळ्यांचे मी आभार मानतो, त्यांनी मला हा चान्स दिला. एकंदरीत हा जो विषय आहे मुलांसाठी आहे, मुलांना आपण सेंटर पकडून आपण हा विषय केलाय. त्यामुळे मुलांना हा विषय तुम्ही आत्मसात करा, आत्मसात करून मोठे व्हा, बाकीच्या लोकांना सांगा, मोठे झाल्यानंतर आम्हाला भेटा, नमस्ते करा. याच्या पलीकडे तुमच्याकडनं काय अपेक्षा नाही. दॅट्स ऑल, आणि ऑल द बेस्ट. प्रदीप केंद्रे, तुझं पण जे काही काम करतोस मुलांना कॉन्सन्ट्रेट करून, मुलांना सेंट्राइज करून कर. त्यांच्या भल्यामध्ये आपलं भलं असतं. मला नेहमी वाटतं की पेशंटचं चांगलं झालं पुण्य लागत असतं, असं माझी थिंकिंग आहे. ओके, कारण ते आशीर्वाद खरे आशीर्वाद असतात. त्याच्यामुळे तुझ्यामुळे, तुमच्या ह्या सगळ्यांमुळे काही लेकरांना काउन्सिलिंग करून त्यांना अडचणीतून बाहेर काढला, तुम्हाला पक्क पुण्य लागेल. ते विचार करून तुम्ही काम करा, तुम्ही मोठे होतात. धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद. सर, तुमची जी एवढे अनुभवाची जी शिदोरी तुम्ही जे उलगडलाय, त्यावेळी मला वाटतं विद्यार्थ्यांना मी असं सांगेल की सोसा घाव, उचला कष्ट, त्यानंतर तुम्हालाही सांगता येईल सरांसारखी अनुभवाची गोष्ट. थँक्यू.